नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या ठिकाणी 9 फेब्रुवारी 2026 रोजीचं करंट अफेअर्सचं सेशन बघणार आहोत. तुम्हाला जर ही सिरीज आवडत असेल तर निश्चितच लेक्चरला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजपासून 2 नवीन बॅचचे ॲडमिशन सुरू होत आहे. कंबाईन पूर्व परीक्षेची आणि राज्यसेवा पूर्व परीक्षेचे बॅच आपण जे आहे ते सुरू करत आहोत. यांचे लेक्चर 15 तारखेपासून सुरू होणार आहे. या बॅचेसवर डिस्काउंट असणार आहे. तुम्हाला बॅच जॉईन करताना CJ लाईव्ह नावाचं कुपन कोड जे आहे ते अप्लाय करायचे. या बॅचेसमध्ये लेक्चर व्यतिरिक्त नोट्सचा सुद्धा समावेश जो आहे तो तुम्हाला बघायला मिळणार आहे. पहिला क्वेश्चन तुमच्या समोर आहे. जागतिक सरकार शिखर परिषदेत कोणत्या भारतीय शिक्षकाने जागतिक शिक्षक पुरस्कार 2026 जिंकला आहे? तर जागतिक सरकार शिखर परिषद जी आयोजित करण्यात आली होती UAE दुबई या ठिकाणी, त्याचा आपण ऑलरेडी अभ्यास केला होता. त्यामध्ये रुबल नागी यांना आपण जर बघितलं जागतिक शिक्षक पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे. आपण जर बघितलं तर शिक्षिका आणि सामाजिक कार्यकर्ता आहे रुबल नागी. आपण जर बघितलं त्यांनी जागतिक शिक्षक पुरस्कार जिंकलेला आहे. त्यांनी रुबल नागी आर्ट फाउंडेशनची स्थापना केलेली आहे. याद्वारे त्यांनी लिव्हिंग वॉल्स नावाचा उपक्रम जो आहे तो राबवला होता. म्हणजे हा उपक्रम काय होता, तर जे काही झोपडपट्टीचे जे काही ठिकाणं होती त्या ठिकाणी जे काही भिंती होत्या त्या भिंतीवर शैक्षणिक गोष्टी ज्या आहेत तर त्या रंगवण्यात आल्या होत्या आणि मग त्यामधून मुलांना साक्षर आणि त्याचबरोबर विज्ञान यासारखे विषय जे आहे ते शिकवले जात होते. त्यासाठी त्यांना $10 लाख अंदाजे 8.4 कोटी रुपये बक्षीस रक्कम देण्यात आलेली आहे. तर आपण जर बघितलं तर पुरस्कार आणि सन्मान 2025 मधील बघून घेऊया. 2026 मधील पण पुरस्कार इथं बघून घेऊया. मोस्ट ऑफ द पुरस्कार 2025 मधीलच आहे, पण काही पुरस्कार 2025 पण 2026 मध्ये प्रदान करण्यात आले. जसं की संगीत कलानिधी पुरस्कार 2025 आहे, पण तो 2026 मध्ये RK श्रीराम कुमार यांना प्रदान करण्यात आलेला आहे. बुकर पुरस्कार 2025 डेव्हिड श्लेले यांना देण्यात आलेला आहे. त्यानंतर 59वा ज्ञानपीठ पुरस्कार विनोद कुमार शुक्ला यांना हिंदी भाषेसाठी हा पुरस्कार मिळालेला आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025 राम सुतार यांना मिळालेला आहे. हिंदी भाषेचा 2025चा साहित्य अकादमी बाल साहित्यिक पुरस्कार सुशील शुक्ला यांना मिळालेला आहे. विज्ञान रत्न पुरस्कार 2025चा जयंत विष्णू नारळीकर यांना मरणोत्तर दिला गेलेला आहे. मराठी व्यक्ती होते, लक्षात ठेवायचे. टर्नर पारितोषिक नेन्ना कालू यांना मिळालेला आहे. एबेल पुरस्कार 2025 मसाकी काशिवारा यांना देण्यात आलेला आहे. स्टॉकहोम वॉटर प्राइज गुंटर ब्लाशेल यांना देण्यात आलेला आहे. इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024 जो आहे तो मिशेल बॅचलेट यांना देण्यात आलेला आहे. आणि चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार 2025चा सुप्रिया साहू यांना देण्यात आलेला आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, महिला प्रीमियर लीग जे वुमन्स प्रीमियर लीग 2026 विजेतेपद कोणत्या संघाने जिंकलेले? तर WPL जे आहे तर ते जिंकलेले रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने. आपण जर बघितलं 2 वेळा WPL जे आहे तर ते मुंबई इंडियन्सने जिंकलेलं आहे आणि 2 वेळा आपण जर बघितलं तर RCB या संघाने जिंकलेला आहे. तर एकूण 4 वेळा WPL आयोजित करण्यात आलेले आणि 4ही वेळा उपविजेता जो आहे तर तो राहिलेला आहे दिल्ली कॅपिटल्स. तर 4ही वेळा उपविजेता दिल्ली कॅपिटल्स, 2 वेळा विजेता मुंबई इंडियन्स, 2 वेळा रॉयल चॅलेंजर बँगलोर्स. तर चौथं जे काही आवृत्ती होती ती RCBने जिंकलेली आहे. तर एवढी गोष्ट लक्षात ठेवा, किती धावा झाल्या होत्या वगैरे फायनल मॅच मध्ये ते लक्षात ठेवण्याची गरज नाही. तर ही जी काही याचं जे काही आयोजन आहे ते सुरुवातीला मुंबईमध्ये नंतर वडोदरामध्ये म्हणजे 2 राज्यामध्ये गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये याचं आयोजन झालं होतं. 9 जानेवारी ते 5 फेब्रुवारी दरम्यान हे सामने खेळवले गेले होते. RCBची कर्णधार स्मृती मानधना होती, तर जे काही दिल्ली कॅपिटल्स आहे त्याची कर्णधार जेमिमा रॉड्रिगेज ही होती. विजेता कोण आहे? तर RCB आहे, ज्याने 2024 आणि 2026 मध्ये टायटल जिंकलेला आहे. आणि आपण जर बघितलं 2023 आणि 2025 ला मुंबईने टायटल जिंकलेला आहे आणि 4ही वेळा उपविजेता जो आहे तो दिल्ली कॅपिटल्स राहिलेला आहे. तिसरा प्रश्न मोस्ट इम्पॉर्टंट आहे, यावर 100% परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल. काय प्रश्न आहे? तर बघा, 2026-27 या आर्थिक वर्षात ज्येष्ठ नागरिकांसाठी समर्पित अर्थसंकल्प जाहीर करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं ठरलं आहे? तर ज्येष्ठ नागरिकांसाठी समर्पित अर्थसंकल्प जाहीर करणारं भारतातील पहिलं राज्य जे आहे ते ठरलेलं आहे केरळ. तर आपण जर बघितलं केरळचे अर्थमंत्री आहे KN बालगोपाल यांनी राज्य विधानसभेमध्ये मुख्य अर्थसंकल्प जो होता त्यासोबतच बघितलं तर वृद्ध
अर्थसंकल्प सुद्धा सादर केलेला आहे। मुख्य अर्थसंकल्पामध्ये खास करून वृद्ध व्यक्तींसाठी 46,000 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे, जी एकूण अर्थसंकल्पाच्या 19% एवढी आहे। चौथा प्रश्न पण मोस्ट इम्पॉर्टंट आहे, मोस्ट IMP, पंचायत प्रगती निर्देशांक हा दुसरा आहे। तर यामध्ये कोणतं राज्य अव्वल स्थानावर आहे? तर पंचायत प्रगती निर्देशांकामध्ये त्रिपुरा जे आहे ते अव्वल स्थानावर आहे। आपण जर बघितलं 2.5 लाख ग्रामपंचायतीचं इथं सर्वेक्षण केलं जातं आणि मग कोणती ग्रामपंचायत बेस्ट आहे कोणती नाही हे ठरवलं जातं। मग यामध्ये पहिल्या 4 ग्रामपंचायतीमध्ये 3 ग्रामपंचायती ज्या आहे तर त्या त्रिपुरामधील आहे। आपण जर बघितलं पहिल्या क्रमांकावर जिगोल किशोर नगर गावातील ग्रामपंचायत आहे, तिने एकूण गुणांपैकी 88 गुण जे आहे ते मिळवलेले आहे। 2.5 लाख ग्रामपंचायतीमध्ये पहिल्या 3 पंचायती ज्या आहे ते त्रिपुरामधीलच आहे। हा दुसरा निर्देशांक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे। पाचवा प्रश्न आहे, फेब्रुवारी 2026 मध्ये कोणत्या राज्यात सरकारी शाळेत पहिले अंतराळ केंद्र सुरू करण्यात आले? तर आपण जर बघितलं छत्तीसगड मध्ये जे काही सरकारी शाळा आहे तिथं अंतराळ केंद्र जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे। ते अंतराळ केंद्र प्रोजेक्ट अंतरिक्ष संगवारी या अंतर्गत स्थापन करण्यात आलेले आहे। छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव सहाय किंवा साई आणि अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांनी नया रायपूर या ठिकाणी जर आपण बघितलं तर सरकारी उच्च माध्यमिक शाळा जी आहे उच्च माध्यमिक, तर त्यामध्ये जे काही अंतराळ केंद्र जे आहे त्याचं उद्घाटन केलेलं आहे। तर जो काही प्रोजेक्ट अंतरिक्ष संगवारी आहे तर या प्रकल्पाअंतर्गत विद्यार्थ्यांना उपग्रह, रॉकेट तंत्रज्ञान आणि अंतराळ संशोधनाचं प्रशिक्षण देणं हे या प्रकल्पाचं उद्दिष्ट आहे, हे या अंतराळ केंद्राचं उद्दिष्ट आहे। सहावा प्रश्न, फेब्रुवारी 2026 मध्ये भारताने कोणत्या प्रादेशिक संघटनेसोबत मुक्त व्यापार करारासाठी संदर्भ अटीवर स्वाक्षरी केली आहे? तर भारताने मुक्त व्यापार करण्यासाठी गल्फ कॉर्पोरेशन काउन्सिल सोबत काय केलेलं आहे तर काही अटी व शर्ती ज्या आहे तर त्या साईन केलेल्या आहे। तर गल्फ कॉर्पोरेशन काउन्सिल जे आहे त्यामध्ये 6 देश आहे। मग या 6 देशांवर प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा असा प्रश्न येऊ शकतो की गल्फ कॉर्पोरेशन काउन्सिल मध्ये कोणकोणत्या देशांचा समावेश आपल्याला बघायला मिळतो? तर सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, कतार, कुवेत, ओमान, बहरीन। त्याचबरोबर जर बघितलं तर हे 6 देश आपल्याला इथे लक्षात ठेवायचे। मग यामध्ये फ्री ट्रेड ॲग्रीमेंट काय असतं तर दोन्ही देश काय करत असतात, टॅक्स जे आहे ते कमी करत असतात। आता इथे एक देश आणि दुसरी संघटना आहे। ही गल्फ कॉर्पोरेशन काउन्सिल जी आहे तिची स्थापना मे 1981 मध्ये झालेली आहे। रियाद, सौदी अरेबियामध्ये तिचं मुख्यालय आहे। मित्रांनो, सध्या सुरू असलेल्या बॅच आहे धुरंधर बॅच, राज्यसेवा कंबाईंड फाउंडेशन बॅच, 21,000 PYQ बॅच। हा आपला नोट्स पॅक, यामध्ये तुम्हाला सर्व विषयाचे नोट्स मिळेल। तर हे जर तुम्हाला सगळ्या बॅचेस वगैरे पाहिजे असेल किंवा नोट्स पाहिजे असेल तर यासाठी तुम्ही अभ्यास मित्रचं ॲप डाउनलोड करायचं आहे। टेलिग्राम चॅनल, इन्स्टाचं पेज देखील आपलं आहे। सातवा प्रश्न आहे, गृहमंत्री अमित शाह यांनी भारतातील पहिली सहकारी टॅक्सी सेवा भारत टॅक्सी कुठे सुरू केली? तर भारतातील पहिली सहकारी टॅक्सी सेवा जी आहे भारत टॅक्सी, तर ती नवी दिल्ली या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर जानेवारी महिना जो आहे तर त्याचं मासिक जे आहे तर ते आपल्या ॲप्लिकेशनवर उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे। तर ते जाऊन तुम्ही काय करू शकता, परचेस करू शकता। कोणती गोष्ट परचेस करताना CJ लाईव्ह कुपन कोड जे आहे ते तुम्ही अप्लाय करू शकता। तर भारत टॅक्सी नावाचं जे काही मित्रांनो ॲप आहे तर ते ओला उबेर सारखं आहे, त्यावरून तुम्ही राईड बुक करू शकता, राईड स्वीकारू शकता। तर अशा प्रकारचं ॲप्लिकेशनचं उद्घाटन जे आहे ते अमित शहाजी यांनी केलेलं आहे नवी दिल्ली या ठिकाणी। आता हे ॲप जे आहे ते दिल्ली आणि गुजरातमधील काही शहरांमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे। सहकार्यातून समृद्धीकडे या दृष्टिकोनावर आधारित हे ॲप काम करत आहे। हे 0 कमिशन बेस ॲप आहे, म्हणजे इथं कोणताही ओला उबेर सारखं कमिशन वगैरे घेतलं जात नाही, डायरेक्ट राईड स्वीकारल्या जाऊ शकतात। पुढे जाऊया। 8वा प्रश्न आहे, भूतानच्या राणी आई गॅल्युम आशी दोराजी वांगमो वांगचुक यांना कोणत्या भारतीय राज्याने 22वा उपेंद्रनाथ ब्रह्मा मानवतावादीचा सैनिक पुरस्कार 2025 ने सन्मानित केलेला आहे? तर 22वा उपेंद्रनाथ ब्रह्मा मानवतेचा ठीक आहे सैनिक पुरस्कार जो आहे तो आसाम राज्याने कुणाला दिलेला आहे? तर भूतानच्या राणींना दिलेला आहे। तर हा जो उपेंद्रनाथ ब्रह्मा म्हणजे आपण जर बघितलं तर यांना बोडो समाजाचे जनक म्हणून सुद्धा ओळखलं जातं। बोडो समाजाचे महान नेते होते, त्यांना शॉर्टकट मध्ये बोडोफा म्हणून सुद्धा ओळखलं जातं। यांच्या नावावरून हा पुरस्कार जो आहे
मानवतेसाठी चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. 9वा प्रश्न आहे, वॉशिंग्टन येथे झालेल्या स्क्वॅश ऑन फायर ओपन 2026 मध्ये कोणत्या भारतीय स्क्वॅश खेळाडूने तिचे पहिलं PSA कांस्यस्तरीय विजेतेपद जिंकलं? तर आपण जर बघितलं स्क्वॅश स्पर्धेमध्ये अनाहत सिंह जी फक्त 17 वर्षाची आहे, तर तिने जर बघितलं तर या स्पर्धेमध्ये विजेतेपद जे आहे ते पटकावलेलं आहे. वॉशिंग्टन या ठिकाणी ही स्पर्धा झालेली आहे आणि आता तिने या विजेतेपदासह ती टॉप 20 मध्ये आलेली आहे स्क्वॅश खेळाडूंच्या लिस्टमध्ये. तर ही सुद्धा बाब लक्षात ठेवायची आहे. पुढे जाऊया. 10वा प्रश्न आहे, हैदराबाद येथे आयोजित विंग्ज इंडिया 2026 पुरस्कारामध्ये कोणत्या विमानतळाला वर्षातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून घोषित करण्यात आलेले आहे? तर वर्षातील सर्वोत्तम विमानतळ बनलेला आहे मित्रांनो दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड. विंग्ज इंडिया कार्यक्रम जो आहे 2026 चा, तर त्यामध्ये या पुरस्काराची घोषणा जी आहे ती करण्यात आलेली आहे. हा कार्यक्रम जो आहे तो हैदराबादमध्ये किंवा हा एअर शो म्हणूया हैदराबादमध्ये आयोजित करण्यात आला होता. याचं आयोजन नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्या सहकार्याने करण्यात आलेले आहे. यामध्ये वेगवेगळे पुरस्कार वेगवेगळ्या विमानतळांना मिळालेले, पण दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड जे आहे तर ते वर्षभरातील सर्वोत्तम विमानतळ ठरलेले सगळ्याच बाबतीत. त्यानंतर लोकसंख्येच्या बाबतीत जर विचार केला तर 25 दशलक्षहून अधिक प्रवासी हाताळण्याबाबत कॅम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ बेस्ट ठरलेलं आहे. 10 ते 25 दशलक्ष प्रवाशांसाठी पुणे विमानतळ, 5 ते 10 दशलक्ष जे काही प्रवासी आहेत त्यांसाठी लखनौ आंतरराष्ट्रीय विमानतळ. त्यानंतर जर बघितलं 50 लाखापेक्षा कमी जे प्रवासी आहेत त्यांच्यासाठी वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ पोर्ट ब्लेअर. त्याचबरोबर उडान योजना आहे त्या अंतर्गत सर्वोत्तम विमानतळ होलोंगी विमानतळ इटानगर. सर्वोत्तम एअरलाईन जे आहे डोमेस्टिक कनेक्टिव्हिटीचा पुरस्कार जो आहे तो एअर इंडिया एक्सप्रेसला मिळालेला आहे. सर्वोत्तम विमान सेवा रिजनल उडान कनेक्टिव्हिटी आपण जर बघितलं तर हा पुरस्कार घोडावत एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड यांना मिळालेला आहे. 11वा मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे, केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 नुसार 16व्या वित्त आयोगाने शिफारस केल्यानुसार राज्यांचा वाटा म्हणून केंद्रीय कराच्या किती टक्केवारीला मान्यता देण्यात आलेली? तर केंद्र सरकारकडे जो काही पैसे जमा होईल त्यातले 41% पैसे जे आहे ते राज्य सरकारला टॅक्स मधून दिले जाणार आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर त्यावर आपण वित्त आयोगाच्या शिफारसीवर एक सेपरेट लेक्चर जे आहे ते आपण घेणार आहोत. बाकी यामध्ये काही नवीन कॅटेगरी ऍड करण्यात आली ती तुम्हाला तिथं समजेल. या वित्त आयोगाच्या शिफारसी जी आहे ते 2026 ते 2031 या कालावधीमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? अरविंद पनगारिया. ऋत्विक पांडे हे सचिव होते 16 वित्त आयोगाचे. 12वा प्रश्न आहे, कोणत्या देशाचे राष्ट्रपती पॅट्रिक हर्मिनी 5 ते 10 फेब्रुवारी 2026 दरम्यान भारताच्या दौऱ्यावर आले होते? तर पॅट्रिक हर्मिनी जे आहे मित्रांनो ते सेशल देशाचे राष्ट्रपती आहे. आपण जर बघितलं भारत आणि सेशल देशाच्या राजनैतिक संबंधांना 50 वर्ष कंप्लीट झालेले आहे. 1976 ला भारत आणि सेशल दरम्यान राजनैतिक संबंध जे आहे ते प्रस्थापित झाले होते आणि त्या सेलिब्रेशन साठी जर आपण बघितलं तर जे काही सेशलचे राष्ट्रपती आहे पॅट्रिक हे भारतामध्ये आलेले आहे. पॅट्रिक हर्मिनी. बघा सेशल जो आहे तो हिंद महासागरातील एक देश आहे. पश्चिमेकडील राजधानी व्हिक्टोरिया आहे. सेशल्स रुपयातीतलं चलन आहे. अशा प्रकारे आजचं लेक्चर इथे समाप्त होतं. आय होप तुम्हाला लेक्चर आवडलं असेल. लेक्चर आवडलं असल्यास लेक्चर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय, जय हिंद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो आज आपण 10 फेब्रुवारी 2026 रोजीचं करंट अफेअरचं सेशन अभ्यासणार आहोत. ही सिरीज जर तुम्ही डेली बघत असाल तर सेशनला पहिले लाईक करत चला, म्हणजे हे सेशन जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचलं ना आम्हाला पण उत्साह मिळतो सेशन घ्यायला. तर डेली सेशन सुरू केले पहिले लाईक करत चला, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला लेक्चरचे नोटिफिकेशन मिळत जाईल. त्याचबरोबर कंबाईंड राज्यसेवा पूर्व परीक्षा या बॅचेसचे ॲडमिशन सुरू झालेले. 15 तारखेपासून या बॅचेसचे लेक्चर सुरू होणार आहे. पहिला क्वेश्चन आहे, प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत 28 फेब्रुवारी 2026 रोजी कोणत्या आफ्रिकन देशातून 8 चित्ते मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात आणले जात आहे? तर आपण जर बघितलं तर 8 चित्ते जे आहे बोत्सवाना देशामधून भारतामध्ये आणले जाणार आहे आणि त्यांना कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये सोडलं जाणार आहे. तर 2022 मध्ये आपण नामिबिया मधून चित्ते आणले होते. 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेतून चित्ते आणले होते
आता तिसऱ्यांदा आपण चित्ते बोत्सवानामधून आणणार आहोत. यामध्ये 2 नर आणि 6 मादी चित्ते असणार आहे. तर ही बाब लक्षात ठेवायची आहे. मग आपण जर बघितलं तर सुरुवातीला आणून त्यांना क्वारंटाईन केलं जाणार आहे कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये. एकदा वातावरणाची सवय लागली की मग त्यांना ओपन केलं जाणार आहे कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये. दुसरा प्रश्न आहे, कोणत्या देशाने 19 वर्षाखालील एकदिवसीय पुरुष क्रिकेट विश्वचषक 2026 जिंकला आहे? तर तो कोणी जिंकलेला आहे मित्रांनो? भारताने जिंकलेला आहे. आपलं मासिक जे आहे बऱ्याचशा मुलांना मिळत नाही आपल्या ॲपवर, तर मासिक उपलब्ध झालेलं आहे जानेवारी 2026. तर काय करा, ॲप ओपन करा, त्यामध्ये एक नोट्स नावाचा ऑप्शन आहे, त्यामध्ये मी आज परत अपलोड करतो, तर त्यामध्ये तुम्हाला ते मिळून जाईल. तर ते जे मासिक आहे त्यामध्ये आपण व्यवस्थितपणे जानेवारी महिन्याचे क्वेश्चन, त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला तिथं बघायला मिळणार आहे आणि रिव्हिजनला ते सोपं होऊन जाणार आहे. तर बघा, ICC अंडर-19 पुरुष क्रिकेट विश्वचषक जो आहे तर त्याचं आयोजन जे आहे ते नामिबिया आणि झिम्बाब्वे या देशामध्ये 15 जानेवारी ते 6 फेब्रुवारी या दरम्यान करण्यात आलं होतं. ही या विश्वचषकाची एकूणातील 16वी आवृत्ती आहे. सहभागी संघ जर बघितलं 16 संघांनी इथं पार्टिसिपेट केलेला आहे. 41 सामने जे आहे ते इथं आपल्याला झालेले बघायला मिळतात. अंतिम सामना भारत वर्सेस इंग्लंड झाला. भारताने इंग्लंडचा 100 धावांनी काय केलेला आहे? पराभव केलेला आहे. अंतिम सामन्यात सर्वात जास्त धावसंख्या आपण केलेली आहे 411. टांझानिया जो देश आहे तर तो पहिल्यांदाच विश्वचषक खेळलेला आहे. तर 16 संघामध्ये एक टांझानिया सुद्धा होता. फायनल मॅच मध्ये सर्वात जास्त धावा 175 जे आहे ते कोणी केलेले आहे? वैभव सूर्यवंशीने. त्याने 80 चेंडूतच या धावा केलेल्या आहे. त्याने 15 चौकार आणि 15 षटकार मारलेले आहे. तर अंडर-19 फायनल मध्ये सर्वोच्च वैयक्तिक स्कोअर त्याचा आपल्याला बघायला मिळतो. ही स्पर्धा भारताने 6व्यांदा जिंकलेली आहे. पहिल्यांदा मोहम्मद कैफच्या नेतृत्वाखाली, 2008 ला विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली, 2012 ला उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली, 2018 मध्ये पृथ्वी शॉ, 2022 मध्ये यश धूल आणि 2026 मध्ये आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा आपण जिंकलेली आहे. मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ टुर्नामेंट दोन्ही पण वैभव सूर्यवंशी ठरलेला आहे. पण आपण जर बघितलं सगळ्यात जास्त विकेट आणि सगळ्यात जास्त रन्स जे आहे ते इंग्लंडच्या प्लेअरचे होते. बेन मेयर्सचे सगळ्यात जास्त रन होते 444. मॅनी लॅम्स्टेनच्या सगळ्यात जास्त विकेट होते 16 विकेट, जो इंग्लंडचा गोलंदाज होता. या स्पर्धेचं जे काही स्पॉन्सर आहे तर ते होते DP वर्ल्ड. तर ही बाब सुद्धा लक्षात ठेवायची आहे. पुढे जाऊया. तिसरा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने बेरोजगार तरुणांसाठी बांगलार युवा साथी योजना सुरू करण्याची घोषणा केली? तर बांगलार युवा साथी योजना जी आहे ती पश्चिम बंगालने सुरू करण्याची घोषणा केली आहे. तर आपण जर बघितलं तर जशी लाडकी बहीण योजना आहे तशा प्रकारची योजना आहे. बेरोजगार तरुणांसाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे. यामध्ये 21 ते 40 या वयोगटातील जे काही तरुण बेरोजगार असतील त्यांना दर महिन्याला 1500 रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे. महत्वाची योजना आणि राज्य बघूया. अक्कापडे योजना कर्नाटकची आहे. आमेपडिबा आमार भाषे ही योजना ओडिशाची आहे. अटल विचार अग्रगामी योजना आसामची आहे. ई आरोग्य संवाद योजना राजस्थान. पापा पगली योजना गुजरात. बरापुत्र ऐतिहासिक गाव योजना ओडिशा. प्रकल्प महादेव महाराष्ट्राचा आहे. मुख्यमंत्री भारत दर्शन योजना बिहारची आहे. महिला कल्याण ऑन व्हील्स उपक्रम तमिळनाडूचा आहे. महिला सुरक्षा पेन्शन योजना केरळची आहे. मुख्यमंत्री उड्डाण योजना आसामची आहे. राहवीर योजना मध्य प्रदेशची आहे. इंदिरा सौर गिरी जल विकास योजना तेलंगणाची आहे. एतिकुली दुतीपात योजना आसामची आहे. आणि पंडित लक्ष्मीचंद कलाकार सामाजिक सन्मान योजना हरियाणाची आहे. चौथा प्रश्न आहे, फेब्रुवारी 2026 मध्ये उधमपूर जम्मू काश्मीर येथील बसंतगड वन क्षेत्रामध्ये भारतीय सैन्याने केलेल्या दहशतवादी विरोधी कारवाईचे सांकेतिक नाव काय होतं? तर आपण जर बघितलं जैश ए मोहम्मद चे जे काही ठिकाणे आहे जम्मू काश्मीरमध्ये उधमपूर येथे बसंतगड वन क्षेत्रामध्ये, तर त्यावर आपल्या सैनिकांनी कारवाई केलेली आहे. त्याचं नाव आहे ऑपरेशन किया. तर 20 तासाहून जास्त हे ऑपरेशन चाललेलं आहे. यामध्ये जैश ए मोहम्मदचे 2 दहशतवाद्यांना मारलेलं होतं. पाचवा प्रश्न आहे, फेब्रुवारी 2026 मध्ये हरियाणातील हिसार जिल्ह्यात कोणत्या हडप्पा स्थळावर उत्खननादरम्यान मातीच्या जेवणाच्या टेबलाचे आणि चुलीचे अवशेष सापडलेले आहेत? तर आपण जर बघितलं तर हरियाणामधील हिसार जिल्ह्यातील राखीगडी या ठिकाणी काय सापडलेले आपल्याला? मातीच्या जेवणाचे टेबल आणि आपण जर बघितलं तर चुलीचे अवशेष सापडलेले आहे. राखीगडी आतापर्यंतचं सगळ्यात मोठं ठिकाण आहे हडप्पा संस्कृतीमध्ये आपल्याला मिळालेलं.
तर ही सुद्धा बाब लक्षात ठेवायची आहे. राखीगढी येथे सापडलेल्या ज्या वस्तू आहे तर चूल सापडलेली, मातीचं भांडं सापडलेलं आहे. यापूर्वी जर बघितलं तर सांगाडा आपल्याला यापूर्वी मिळाला होता. DNA चे पुरावे मिळाले होते, सोन्याचे दागिने मिळाले होते, मातीचे भांडे तर कंटिन्यू मिळालेले आहे. सील म्हणजे जे काही नाणे आहे ते, भाजलेल्या विटांची घरं, एक सुनियोजित ड्रेनेज सिस्टम, वेगवेगळे मणी, तर ह्या गोष्टी आपल्याला या राखीगढी या ठिकाणाहून मिळालेल्या आहे. 6वा प्रश्न आहे, लष्करी सामर्थ्याच्या आधारावर ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2026 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स मध्ये पहिल्या स्थानावर आहे USA, दुसऱ्या स्थानावर रशिया, तिसऱ्या स्थानावर चायना आणि भारत जो आहे तर तो 4थ्या स्थानावर आपल्याला बघायला मिळतो. मग भारताचं स्थान जे आहे ते 4थं आहे. आपण जर बघितलं 5व्या स्थानावर साऊथ कोरिया आहे, 6व्या स्थानावर फ्रान्स आहे, 7व्या स्थानावर जपान आहे, 8व्या स्थानावर जर बघितलं तर युनायटेड किंगडम आहे, 9व्या स्थानावर तुर्की, नंतर 10व्या टर्की, 11व्या ब्राझील आणि 12व्या जर्मनी. तर आपल्याला 4 पर्यंत लक्षात ठेवायची. जस्ट मी तुम्हाला इथं वाचून दाखवलेला आहे. ग्लोबल फायर पॉवर नावाची संस्था आहे, तिच्या मार्फत हा निर्देशांक दिला जातो, ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स. मित्रांनो, या ज्या बॅचेस या सध्या सुरू असलेल्या बॅचेस, धुरंधर बॅच ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या मेन्ससाठी, त्यानंतर फाउंडेशन बॅचेस आपण जर बघितलं कंबाईन राज्यसेवेसाठी 21,000 PYQ ची बॅच, त्याचबरोबर नोट्स पॅक, या सगळ्या गोष्टी तुम्हाला अभ्यास मित्र ॲपमध्ये बघायला मिळतील. फक्त बॅच जॉईन करताना तिथे एक कुपन कोड टाका CJ लाईव्ह, म्हणजे तुम्हाला फी मध्ये डिस्काउंट मिळेल. त्याचबरोबर टेलिग्राम आणि इन्स्टाचं चॅनल फॉलो करायला विसरू नका. 7वा प्रश्न आहे, 2026च्या मिलान कोर्टिना. मिलान कोर्टिना हे ठिकाण कुठं आहे? तर इटलीमध्ये आहे. तर मिलान कोर्टिना हिवाळी ऑलिम्पिकमध्ये, म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की इटलीच्या हिवाळी ऑलिम्पिकमध्ये कोणता भारतीय खेळाडू ऑलिम्पिक मशालचं नेतृत्व करेल? तर आपला अभिनव बिंद्रा, प्रसिद्ध नेमबाज आहे, ज्याने गोल्ड मेडल जे आहे ते जिंकलं होतं. तर 2026च्या मिलानो कोर्टिना जी काही हिवाळी ऑलिम्पिक आहे त्यासाठी काय करणार आहे, तर जे काही मशाल वाहक, मशालधारक म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे. मिलानो कोर्टिना हिवाळी ऑलिम्पिकचं आयोजन 6 ते 22 फेब्रुवारी दरम्यान होत आहे. इटलीतली ही शहर आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. शुभंकर आहे या ऑलिम्पिकचे टीना आणि मिलो. 8वा प्रश्न आहे, 2047 पर्यंत सर्वांसाठी विमा या रोडमॅप अंतर्गत 100% विमा संरक्षण मिळवणारा भारतातील पहिला जिल्हा कोणता ठरला आहे? तर 100% जर आपण बघितलं तर जे काही विमा कव्हरेज मिळवणारा भारतातील पहिला जिल्हा ठरलेला आहे अलवर, राजस्थान मधील आहे. आणि पहिलं गाव आपण जर बघितलं तर देसुला नावाचं गाव आहे, ते सुद्धा अलवर जिल्ह्यातीलच आहे. तर 15 ऑगस्ट 2025 पर्यंत देसुला जे आहे ते भारतातलं 100% विमा असलेल्या लोकांचं गाव होतं. आणि आपण जर बघितलं तर राजस्थानमधील अलवर जिल्हा जो आहे तो 100% विमा प्राप्त करणारा जिल्हा आहे, तो पहिला जिल्हा ठरलेला आहे. केंद्र सरकारच्या 2047 पर्यंतचं टार्गेट आहे की सर्वांसाठी काय पुरवायचं आहे? विमा पुरवायचा आहे. 9वा प्रश्न आहे, कोणत्या देशाने पुढील 5 वर्षात अंतराळ आधारित AI डेटा सेंटर स्थापन करण्याची घोषणा केली आहे? तर अंतराळविषयक माहिती कलेक्ट करण्यासाठी AI डेटा सेंटर जे आहे ते चायना स्थापन करणार आहे. तर चीनची मुख्य अंतराळ संस्था जी आहे चायना एरोस्पेस अँड सायन्स अँड टेक्नॉलॉजी कोऑपरेशनने पुढील 5 वर्षात गिगावॅट स्केल स्पेस डिजिटल इंटेलिजन्स इन्फ्रास्ट्रक्चर बांधण्याची महत्वाकांक्षी योजना जारी केली आहे. हा उपक्रम चीनच्या 15व्या पंचवार्षिक योजनेचा एक महत्वाचा आधारस्तंभ आहे. तर चायनामध्ये अजूनही पंचवार्षिक योजना जी आहे ते सुरू आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे अंतराळात एक कृत्रिम बुद्धिमत्ता डेटा सेंटर स्थापन करणं, जेणेकरून डेटा पृथ्वीवर न पाठवता थेट कक्षेत प्रक्रिया करता येईल, म्हणजे ते वरच असेल डेटा सेंटर पण. 10वा प्रश्न आहे, भारतात AI फिनटेक आणि इन्शोरटेक वर लक्ष केंद्रित करणारं ब्लॅक स्वान समिट 2026चं उद्घाटन कुठे झालं? तर ब्लॅक स्वान समिट जे आहे ते भारतातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स, फिनटेक, इन्शोरटेक यावर फोकस करणारं समिट होतं, ज्याचं उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ओडिशातील भुवनेश्वर या ठिकाणी केलेलं आहे. प्रमुख पाहुणे कोण होते? द्रौपदी मुर्मूजी होते. ओडिशा सरकारने भारत नेत्र उपक्रमांतर्गत आणि सिंगापूर स्थित ग्लोबल फायनान्स अँड टेक्नॉलॉजी नेटवर्क या दोघांनी मिळून या समिटचं आयोजन केलेलं आहे. 11वा प्रश्न आहे, फेब्रुवारी 2026 मध्ये
FNTA स्थापनेसाठी केंद्र सरकार, नागालँड सरकार आणि कोणत्या संघटनेमध्ये त्रिपक्षीय करार झालेला आहे? तर केंद्र सरकार, नागालँड सरकार आणि ईस्टर्न नागालँड पीपल्स ऑर्गनायझेशन यामध्ये काय झालेलं आहे? तर एक करार जो आहे तो झालेला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, नागालँडचे मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांच्या उपस्थितीमध्ये नवी दिल्लीमध्ये एक करार करण्यात आलेला आहे. या कराराअंतर्गत पूर्व नागालँडमधील 6 जिल्ह्यासाठी ट्युनिसांग, मोन, किफिरे, लोंगलेंग, नोकलाक आणि शामातोरे तर एक नवीन प्रशासकीय युनिट FNTA तयार केले जाणार आहे. ते एक नवीन युनिट जे आहे, एक प्रशासकीय विभाग आपण म्हणूया, या 6 जिल्ह्यांसाठी तयार केलं जाणार आहे आणि त्याचंच नाव जे आहे ते FNTA आहे. प्रशासन आणि विकासासाठी संबंधित एकूण 46 विषयांवर कायदेविषयक, कार्यकारी विषयक आणि आर्थिक अधिकार जे आहे ते FNTA कडे हस्तांतरित केलं जाणार आहे. तर या प्रशासकीय विभागाकडे हे अधिकार जे आहे ते उपलब्ध करून दिले जाणार आहे. 12वा प्रश्न, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेब्रुवारी 2026 मध्ये $12 अब्ज म्हणजे $12 बिलियन च्या प्रोजेक्ट वॉल्ट उपक्रमाची घोषणा केली. ते कशाशी संबंधित आहे? तर प्रोजेक्ट वॉल्ट काय? तर स्टोरेज करून ठेवायचंय कोबाल्ट, लिथियम आणि जे काही रेअर अर्थ एलिमेंट्स असतात, दुर्मिळ पृथ्वी घटक आपण त्याला म्हणूया, तर यांचं स्टोरेज करून ठेवण्यासाठी अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी एक आपण म्हणूया प्रोजेक्ट वॉल्ट सुरू केलेला आहे. सध्या आपण जर बघितलं तर या घटकांवर मोस्टली मोनोपोली म्हणजे एकाधिकारशाही चायनाची आहे, पण ती अमेरिकेला तोडायची आहे. त्यासाठी अमेरिकेचे संरक्षण तंत्रज्ञान आणि ऑटोमोटिव्ह आणि त्याचबरोबर उत्पादन उद्योगासाठी आवश्यक असलेली जी काही खनिजे आहे तर त्यासाठी ऑपरेशन वॉल्ट जे आहे, प्रोजेक्ट वॉल्ट जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे. मग थांबूया आता आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 11 फेब्रुवारी 2026 रोजीचं चालू घडामोडीचं सेशन या ठिकाणी अभ्यासत आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण मी तुम्हाला बोललो होतो की करंट अफेअर्सचं आपलं मासिक येत आहे. तर जानेवारीचे जे काही सगळे आपण प्रश्न शिकलेलो आहेत तर या मासिकामध्ये तुम्हाला ते बघायला मिळेल. हे मासिक जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही आपल्या ॲप्लिकेशनवर जाऊन PDF घेऊ शकता याची आणि झेरॉक्स करू शकता. आपण जर बघितलं तर याचे पेजेस किती ते पण सांगून देतो. जवळपास याचे पेजेस जे आहे म्हणजे पुढून मागून जर तुम्ही झेरॉक्स काढली तर 70 पानांचं हे मासिक आहे आणि तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी बेटर राहणार आहे. त्यामध्ये आपण बऱ्याचशा ॲडिशनल गोष्टी सुद्धा ॲड केलेल्या आहेत. तर आपल्या ॲप्लिकेशनवर हे उपलब्ध झालेलं आहे. पूर्ण महिन्याचं करंट अफेअर्स यामध्ये असणार आहे. मित्रांनो, पहिले 100 विद्यार्थी जे आहे तर त्यांना यावर एक डिस्काउंट कुपन आहे तिथं, अभ्यास मित्र AM100 म्हणून. तर हे डिस्काउंट कुपन पहिले 100 विद्यार्थ्यांनाच अप्लाय आहे. तर तुम्ही तिथं डिस्काउंटेड फीजमध्ये हे मासिक घेऊ शकता. असे इथून पुढे प्रत्येक महिन्याचं मासिक येणार आहे. वर्षाच्या शेवटी इयरबुक येणार आहे. सुरू करूया आजचं सेशन. तर बघा, हे मासिक इथं तुम्हाला बघायला मिळेल. ॲप्लिकेशनवर जाऊन PDF सेक्शनमध्ये जा. PDF सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला हे मासिक सगळ्यात वर बघायला मिळेल. त्याचबरोबर आपली कंबाईन राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी बॅचेस सुरू होत आहे. प्रिलिमच्या ॲडमिशन सुरू झालेले आहे. 16 तारखेपासून या बॅचेसचे लेक्चर सुरू होणार आहे. पहिला क्वेश्चन, 79व्या संतोष ट्रॉफी 2025-26 विजेतेपद कोणत्या संघाने जिंकलं? तर 2025-26 जी काही संतोष ट्रॉफी जी आहे मित्रांनो ती जिंकलेली आहे सर्व्हिसेसच्या संघाने. आपण जर बघितलं तर आसाममध्ये संतोष ट्रॉफी जी आहे तिचं आयोजन करण्यात आलं होतं. ही स्पर्धा जी आहे ती कशाशी संबंधित आहे? तर फुटबॉलची संबंधित ही स्पर्धा आहे. कोणती? संतोष ट्रॉफी. मग आपण जर बघितलं तर अंतिम सामना जो आहे तो सर्व्हिसेस वर्सेस केरळ या दरम्यान खेळवण्यात आला होता, ज्यामध्ये सर्व्हिसेसने केरळचा पराभव केलेला आहे. आणि सर्व्हिसेस म्हणजे आपण जर बघितलं तर जे काही भारतीय सैन्य आणि वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन असतात त्यांची ही टीम आपल्याला बघायला मिळते. बाकी राज्यांची टीम असते आणि एक सर्व्हिसेस म्हणून एक टीम आपल्याला बघायला मिळते. तर 79वी संतोष ट्रॉफी जी आहे ती आसाममध्ये आयोजित करण्यात आली होती. सर्व्हिसेसचे हे 8वी संतोष ट्रॉफी त्यांनी जिंकलेली आहे. पुढे जाऊया. दुसरा प्रश्न, ग्लोबल साऊथ मध्ये म्हणजे जो काही आपला ग्लोबल साऊथ रिजन जो आहे तर एवढं पण लक्षात न ठेवण्यापेक्षा पुढचा पार्ट जो आहे तो खूप महत्वाचा आहे. ग्लोबल AI इम्पॅक्ट समिट 2026 कुठे आयोजित केली जाते? तर या इथून पहिल्या भागाला द्या सोडून. आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जाईल की ग्लोबल AI इम्पॅक्ट समिट 2026 कुठे आयोजित केली जात आहे? तर ती नवी दिल्ली भारतामध्ये आयोजित केली जात आहे.
तर ही बाब आपल्याला लक्षात ठेवायची आहे. बघा AI इम्पॅक्ट समिट प्रश्न आला होता की नव्हता? आला होता प्रश्न, बरोबर. प्रश्न आला होता MPSC मध्ये ग्रुप बी ला की ग्रुप सी ला AI इम्पॅक्ट समिटवर प्रश्न विचारण्यात आला होता. मग आपण जर बघितलं तर या AI इम्पॅक्ट समिटचं आयोजन जे आहे ते आता भारतामध्ये नवी दिल्लीमध्ये करण्यात आलेलं आहे. याचं आयोजन जे आहे ते 16 ते 20 फेब्रुवारी दरम्यान करण्यात येणार आहे. प्रगती मैदान, भारत मंडपम, नवी दिल्ली या ठिकाणी. होस्ट कंट्री भारत आहे, पण भारतामध्ये आयोजन कोण करणार आहे? ते इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाद्वारे याचं आयोजन होणार आहे. ही परिषद तीन स्तंभांवर आधारित आहे: पीपल, लोक, ग्रह, प्लॅनेट आणि प्रगती. तर या 3 गोष्टींवर ही परिषद आधारलेली आहे. आता महत्वाच्या परिषदा जे 2025 आणि 26 मध्ये झालेले आहे ते एकदा आपण इथं रिवाइज करून घेऊया. जागतिक आर्थिक मंच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची 56वी वार्षिक परिषद जी आहे ती दावोस स्वित्झर्लंड मध्ये झालेली आहे. 52वी G7 शिखर परिषद जी आहे ती फ्रान्स मध्ये झालेली आहे. 18वी ब्रिक्स शिखर परिषद जी आहे तर ती भारतामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. आंतरराष्ट्रीय अक्षय ऊर्जा एजन्सीची 16वी बैठक अबुधाबी UAE मध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. दुसरी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संशोधन परिषद भारतामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय वस्त्रोद्योग मंत्री परिषद 2026 गुवाहाटीमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. वीमर त्रिकोण स्वरूपात परराष्ट्र मंत्र्याची बैठक पॅरिस फ्रान्समध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. इंडिया पॉवर समिट नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. संयुक्त राष्ट्र जैवविविधतेवरील परिषद 2026 एरवेन आर्मेनियामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. संयुक्त राष्ट्राच्या भ्रष्टाचार विरोधी अधिवेशनातील पक्षांची 11वी परिषद दोहा कतारमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता प्रदर्शन 2025 अबुधाबी संयुक्त अरब अमिरातमध्ये आयोजित करण्यात आलेले आहे. संयुक्त राष्ट्र पर्यावरण सभेची 7वी बैठक नैरोबी केनियामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. जागतिक दूरसंचार विकास परिषद जी आहे 2025 ती बाकू अझरबैजानमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. पुढे जाऊया. तिसरा जो प्रश्न आहे तो प्रगत अँटी ड्रोन सुरक्षा प्रणाली तैनात करणारं भारतातील पहिलं बंदर कोणतं बनलं आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, VO चिदंबरनार बंदर जे आहे तामिळनाडू मधलं, तर या ठिकाणी एक अँटी ड्रोन सुरक्षा प्रणाली बसवण्यात आलेली आहे किंवा तिथे स्थापित करण्यात आलेली आहे. म्हणजे उद्या जर एखाद्या एनिमिक कंट्रीने काय केलं तर ड्रोन अटॅक जर केला बंदरावर तर बंदर सुरक्षित राहिलं पाहिजे, यासाठी आपण जर बघितलं तर VO चिदंबरनार बंदर जे आहे तामिळनाडूमध्ये तर तिथं अँटी ड्रोन सुरक्षा प्रणाली जी आहे ती तैनात करण्यात आलेली आहे. तर तामिळनाडूतील थुतिकुडी येथील VO चिदंबरनार बंदर जे आहे ते ड्रोन विरोधी तिथे यंत्रणा बसवण्यात आलेली तैनात करण्यात आलेली आहे. ड्रोन विरोधी प्रणाली अनधिकृत UAV म्हणजे आपण जर बघितलं UAV हे ड्रोनचंच नाव आहे, तर ते शोधण्यासाठी आणि अक्षम म्हणजे त्यांना नष्ट करण्यासाठी रेडिओ फ्रिक्वेन्सी आणि रडार तंत्रज्ञानाचा वापर करतं. ही प्रणाली 5 किलोमीटर पर्यंत 360 डिग्री कव्हरेज देतं, म्हणजे 5 किलोमीटर कोणत्याही दिशेला ही काय करू शकते, ड्रोनला टॅकल करू शकते. चौथा प्रश्न आहे महत्वाचा आहे, जागतिक कडधान्य दिन 2026 कधी साजरा केला जातो? तर जागतिक कडधान्य दिन जो आहे तो 10 फेब्रुवारी रोजी सेलिब्रेट केला जातो. आपण जर बघितलं तर 2019 पासून हा दिवस दरवर्षी सेलिब्रेट केला जात आहे 10 फेब्रुवारी. थीम लक्षात ठेवा, पल्स ऑफ द वर्ल्ड फ्रॉम मॉडेस्टी टू एक्सलन्स. पुढील प्रश्न आहे 6वा, 2026 सालासाठी संयुक्त राष्ट्राच्या नियमित अर्थसंकल्पात भारताने एकूण किती रक्कम दिली आहे? तर संयुक्त राष्ट्राचा जो अर्थसंकल्प आहे त्यामध्ये भारताने $35.18 मिलियन एवढी रक्कम जी आहे तर ती दिलेली आहे. त्यामुळं भारताचा समावेश जो आहे तो ऑनर रोल यामध्ये करण्यात आलेला आहे. म्हणजे जे देश वेळच्या वेळेवर काय करतात तर संयुक्त राष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये पैसे देतात, मदत करतात, तर त्यांना ऑनर रोल या कॅटेगरीमध्ये टाकलं जातं. मग भारताला सुद्धा ऑनर रोल या कॅटेगरीमध्ये 47 देशांसह टाकण्यात आलेलं आहे. मित्रांनो, संयुक्त राष्ट्राची स्थापना 26 जून 1945 रोजी झालेली आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर रोजी झाली जेव्हा 50 देशांनी संयुक्त राष्ट्राच्या सनदेवर स्वाक्षरी केली सॅन फ्रान्सिस्को परिषदेमध्ये. पण अधिकृतपणे जर स्थापना जर बघितलं तर ती 24 ऑक्टोबर 1945 पासून मानली जाते. मुख्यालय न्यूयॉर्क अमेरिकेमध्ये आहे. मित्रांनो, सध्या आपल्या ज्या सुरू बॅच आहे ज्यामध्ये लेक्चर सुरू आहे ती आहे धुरंधर बॅच, राज्यसेवा कंबाईन फाउंडेशन बॅचेस, 21,000 PYQ ची बॅच, नोट्स पॅक, आणि त्याचबरोबर तुम्हाला या सर्व बॅचेससाठी अभ्यास मित्राचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे. कोणती बॅच जॉईन करताना तुम्ही CJ लाईव्ह
कुपन कोड यूज करू शकता, म्हणजे तुम्हाला त्या बॅचेसमध्ये डिस्काउंट मिळणार आहे. त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनल, इन्स्टा पेज फॉलो करायला विसरू नका. पुढे जाऊया. भारतातील पहिल्या क्वांटम व्हॅली प्रकल्पाची पायाभरणी कुठे करण्यात आली? तर क्वांटम व्हॅली पायाभूत प्रकल्प जो आहे, तर याची पायाभरणी जी आहे मित्रांनो, ती अमरावती आंध्र प्रदेशमध्ये करण्यात आलेली आहे. तर क्वांटम व्हॅली प्रकल्प जो आहे, तर आपण जर बघितलं AI शी संबंधित, क्वांटम कम्प्युटिंगशी संबंधित बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या आंध्र प्रदेश करत आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी क्वांटम व्हॅली प्रकल्पाची पायाभरणी केलेली आहे. या प्रकल्पाचं उद्दिष्ट आंध्र प्रदेशला क्वांटम संशोधन, नवोन्मेषण, प्रतिभा विकसित करण्यासाठी जागतिक केंद्र बनवणं हे आहे. आंध्र प्रदेशची स्थापना जी आहे ती 1 नोव्हेंबर 1956 ला झालेली आहे. राजधानी अमरावती आहे. चंद्रबाबू नायडू मुख्यमंत्री आहे. राज्यपाल जे आहे ती अब्दुल नझीर आहे. लोकसभेच्या 25 जागा, राज्यसभेच्या 11 जागा आणि विधानसभेच्या 175 जागा आपल्याला आंध्र प्रदेशमध्ये बघायला मिळतात. 8वा प्रश्न आहे, सॅफ अंडर-19 महिला फुटबॉल चॅम्पियनशिप 2026 कोणत्या देशाने जिंकली? तर सॅफ म्हणजे काय, साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन. तर यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली अंडर-19 महिला फुटबॉल चॅम्पियनशिप जी आहे, तर ती भारताने जिंकलेली आहे. भारताने कुणाचा पराभव केला? तर भारताने बांगलादेशचा पराभव केलेला आहे. ही चॅम्पियनशिप नेपाळमध्ये आयोजित करण्यात आली होती. पोखरा स्टेडियमवर फायनल मॅच जी आहे ती भारत आणि बांगलादेशमध्ये झाली. भारताने बांगलादेशचा 4-0 ने पराभव केलेला आहे. पुढे जाऊया. चला, 9वा प्रश्न आहे, फेब्रुवारी 2026 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 16व्या वित्त आयोगाचा अहवाल लोकसभेत सादर केला. या आयोगाचे अध्यक्ष कोण आहे? तर 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहे अरविंद पनगारिया. सचिव आहे ऋत्विक रंजनम पांडे. तर हे 2 नावं लक्षात ठेवा, पुढे पण बऱ्यापैकी वेळा विचारले जातील. मग आता आपण जर बघितलं, 16 वित्त आयोगाने राज्यांना एकूण केंद्रीय करामधून किती टक्के पैसे राज्यांना दिले जाणार आहे? तर 41% पैसे. हा एक मुद्दा लक्षात ठेवायचा. आणि तुम्हाला माहिती आहे आता अलीकडे निवडणुका येऊ लागल्या, तर निवडणुका ज्या 4 राज्यात होणार आहे, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल, तर या 4 राज्यांपैकी 3 राज्यांना काय दिले जाणार आहे? या अर्थसंकल्पामध्ये थोडे जास्त पैसे जे आहे ते दिले जाणार आहे. 10वा प्रश्न आहे, फेब्रुवारी 2026 मध्ये ओडिशातील चांदीपूर येथून अग्नि-3 बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोणत्या संस्थेने घेतली? तर बॅलिस्टिक आपण जर बघितलं तर मिसाईल आहे, क्षेपणास्त्र आहे अग्नि-3, तर त्याची जी चाचणी आहे मित्रांनो ती DRDO ने ओडिशातील चांदीपूर या ठिकाणावरून घेतलेली आहे. तर बघा, अग्नि-3 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आलेली आहे. 3000 किलोमीटर पेक्षा जास्त तिचा पल्ला आहे. अग्नि-3 मिसाईलचा 3000 किलोमीटर पेक्षा जास्त मारा करू शकतं. सोबत 1.5 टन वजन घेऊन जाऊ शकतं. मग त्यामध्ये अण्वस्त्र सुद्धा असू शकतं. जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं किंवा सरफेस टू सरफेस, लँड टू लँड अशा प्रकारचं हे मिसाईल आहे. त्याचबरोबर जर बघितलं मोबाईल लॉन्चरवरून सुद्धा आपण हे लॉन्च करू शकतो. म्हणजे समजा एखादी ट्रक असेल, एखादी मोठी गाडी असेल, कंटेनर असेल, त्यामधून सुद्धा आपण हे लॉन्च करू शकतो. याचं जे काही लॉन्चिंग आहे, टेस्ट आहे, ती ओडिशामधील चांदीपूर या ठिकाणावरून झालेली आहे. तर एवढ्या बाबी आपल्याला या विषयी लक्षात ठेवायच्या आहे. पुढे जाऊया, बाकी इतकं काही महत्वाचं नाही. 11वा प्रश्न आहे, केरळ नंतर कोणते राज्य व्यापक राज्यस्तरीय बर्ड ॲटलास प्रकाशित करणारं भारतातील दुसरं राज्य बनलं? तर बर्ड ॲटलास जो आहे तो केरळ नंतर गोवा राज्याने प्रकाशित केलेला आहे. तर बर्ड ॲटलास ऑफ गोवा हे गोव्याच्या 9व्या पक्षी महोत्सवादरम्यान प्रकाशित झालं आहे. पक्षी ॲटलास हा एक वैज्ञानिक दस्तऐवज आहे जो ग्रीड आधारित सर्वेक्षणामधून पक्ष्यांच्या प्रजातीचं वितरण आणि संख्येचा नकाशा तयार करतो. म्हणजे गोव्यामध्ये कुठं किती पक्षी आहे, कोणत्या प्रकारचे पक्षी आहे, कोणत्या प्रजाती आहे, हे सगळं तिथे दिलं जातं. महादाई नदीच्या खोऱ्यातील जैवविविधतेवर लक्ष केंद्रित करून मॅजेस्टिक महादाई या थीमसह गोव्याचा 9वा पक्षी महोत्सव जो आहे तो वालपोई या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. 12वा प्रश्न आहे, कोणत्या बँकेने भारतातील पहिला पूर्णपणे डिजिटल फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर परवाना जारी केला आहे? तर कोटक महिंद्रा बँकेने भारतातील पहिला फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर परवाना जो आहे तो जारी केलेला आहे. तर बघा, जो काही फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर परवाना काय आहे, तर परदेशी गुंतवणूकदार जे असतात तर त्यांना भारतीय शेअर्स, भारतीय बॉन्ड्स आणि भारतीय सिक्युरिटीज मध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी देणारा आपण जर बघितलं तर परवाना असतो हा, आणि हा कोटक महिंद्रा बँकेला मिळालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जर मासिक पाहिजे असेल तर ॲप्लिकेशनवरून तुम्ही आताच जाऊन परचेस करू शकता. यामध्ये जानेवारी महिन्याचे सगळे क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळतील.
ज्यांनी ज्यांनी डेली सेशन केलं त्यांच्यासाठी हे खरंच उपयुक्त आहे, कारण तुमचं प्रॉपर यामधून रिव्हिजन जे आहे ते होऊन जाणार आहे. थांबूया मग आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय, जय हिंद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 12 फेब्रुवारी 2026 रोजीच्या चालू घडामोडी बघणार आहोत. जर हे सेशन तुम्ही डेली बघत असाल तर सेशनला एक लाईक आणि एक सबस्क्राईब आताच करून ठेवायचं आहे. बघा, सेशनच्या सुरुवातीला काही इंटरेस्टिंग माहिती जी आहे ती आता आपण इथे बघूया. काय माहिती आहे तर वंदे मातरम गीताबद्दल काही नवीन नियम लागू करण्यात आलेले. जसं की पहिला नियम आहे, या गीताचा कालावधी जो आहे तो 3 मिनिटं 10 सेकंद एवढा निश्चित करण्यात आलेला आहे. या गीताची 6 कडवी कोणत्याही कार्यक्रमात म्हणणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर हे गीत जेव्हा सुरू असेल तेव्हा सावधान स्थितीमध्ये उभं राहणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. या गीताची सुरुवात, कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात या गीताने होईल, नंतर जनगण मन हे गीत गायलं जाणार आहे. हे नियम राष्ट्रपती राज्यपालांचे कार्यक्रम तसेच परेडमध्ये हे नियम लागू होणार आहे. त्याचबरोबर वंदे मातरम हे गीत जे आहे ते आपलं राष्ट्रीय गीत आहे आणि जनगण मन हे राष्ट्रगीत आहे. तर हे दोन्हीतला डिफरन्स लक्षात ठेवायचा आहे. ही दोन्ही गीतं आपण 24 जानेवारी 1950 रोजी स्वीकारलेली आहे. या गीताची रचना बंगाली भाषेमध्ये बंकिमचंद्र चॅटर्जी किंवा चट्टोपाध्याय यांनी केली होती 1870च्या दशकात. तर एवढी इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. आपल्याला प्रश्न आला तर यामधून तुमचा इझिली कव्हर होऊन जाईल. त्याचबरोबर आपलं जानेवारीचा मासिक आलेलं आहे आणि आपण 2 बॅच नवीन सुरू केलेले आहे, ज्यांचे ऍडमिशन सुरू झालेले आहे. 16 तारखेपासून लेक्चर पण सुरू होईल, राज्यसेवा आणि कंबाईनच्या पूर्व परीक्षेच्या बॅचेस. सुरू करूया लेक्चर. आणि लेक्चर मधला पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे, फेब्रुवारी 2026 मध्ये केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी राष्ट्रीय डाळी आत्मनिर्भरता अभियान कुठे सुरू केलं? तर कृषी मंत्री आहे शिवराज सिंग चौहान यांनी सिहोर मध्य प्रदेशमध्ये आपण जर बघितलं तर राष्ट्रीय डाळी आत्मनिर्भरता अभियान सुरू केलेलं आहे. डाळींच्या बाबतीत देशाला स्वावलंबी करण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आलेलं आहे. तर डिसेंबर 2027 पर्यंत भारताला डाळीच्या उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण करण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आलेलं आहे. आणि 2030-31 पर्यंत उत्पादन 35 दशलक्ष टनापर्यंत वाढवायचंय. तर 2 पॉईंट इथं लक्षात ठेवायचे आहे. एक म्हणजे डिसेंबर 2027 पर्यंत आपल्याला स्वयंपूर्ण व्हायचंय आणि डाळींचं उत्पादन आपल्याला 35 दशलक्ष टनापर्यंत न्यायचं आहे. या मोहिमेचा कालावधी 6 वर्षाचा आहे. 11,440 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. तर आपण जर बघितलं, डाळीच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी शिवराज सिंग चौहान यांनी राष्ट्रीय डाळी स्वावलंबी अभियान किंवा आत्मनिर्भरता अभियान सिहोर मध्य प्रदेशमध्ये सुरू केलेलं आहे. दुसरा प्रश्न आहे, चीनने तियानजिन येथे झालेल्या 12व्या आशियाई चीनमधील तियानजिन येथे झालेल्या 12व्या आशियाई इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026च्या पदक तालिकेमध्ये भारताचं स्थान काय? तर भारत 6व्या क्रमांकावर आहे. तर आपण जर बघितलं तर 12व्या आशियाई इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताने एकूण 5 पदकं जिंकून 6वं स्थान मिळवलेलं आहे. या चॅम्पियनशिपमध्ये पहिल्या क्रमांकावर चायना, दुसऱ्या क्रमांकावर कतर तर तिसऱ्या क्रमांकावर जपान आहे. मग आपण जर बघितलं भारताने जी 5 पदकं जिंकली त्यामध्ये 1 सुवर्ण पदक, 2 रौप्य, 2 कांस्य पदकं आपल्याला बघायला मिळतात. पुरुषाच्या हेप्टाथॅलॉन स्पर्धेत तेजस्विन शंकरला आपण जर बघितलं तर सुवर्ण पदक मिळालेलं आहे आणि त्याने राष्ट्रीय विक्रम सुद्धा केलेला आहे. पुढे जाऊया. तिसरा प्रश्न, ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2025 नुसार संशोधन आणि विकासातील गुंतवणुकीच्या बाबतीत अमेरिकेला मागे टाकून कोणता देश जगातील अव्वल देश बनलेला आहे? तर आपण जर बघितलं ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स मध्ये चायना जो आहे तो अमेरिकेला मागे टाकून जगातील इनोव्हेशन क्षेत्रामध्ये गुंतवणूक करणारा जगातील 1 नंबरचा देश जो आहे तो बनलेला आहे. मग आपण जर बघितलं तर ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2025 नुसार चीनने 2024 मध्ये संशोधन आणि विकासासाठी सर्वाधिक $785 बिलियन रक्कमचं वाटप केलेलं आहे. आपण जर बघितलं 2024 मध्ये संशोधन आणि विकासावर $75 अब्ज खर्च करून भारत जगामध्ये 7व्या क्रमांकावर आहे. तर भारत 7व्या क्रमांकावर आणि आपण जर बघितलं चायना पहिल्या क्रमांकावर, US दुसऱ्या आणि जपान तिसऱ्या क्रमांकावर आहे. चौथा प्रश्न, आंतरराष्ट्रीय मिरगी किंवा याला अपस्मार म्हटलं जातं किंवा एपिलेप्सी असं म्हटलं जातं, ज्यामध्ये माणूस बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ते विसरत असतो. तर हा दिन 2026 कधी साजरा केला जातो? तर आपण जर बघितलं तर एपिलेप्सी डे जो आहे तर तो फेब्रुवारी महिन्यामध्ये दुसऱ्या सोमवारी सेलिब्रेट केला जातो. फेब्रुवारी महिन्यामध्ये दुसऱ्या सोमवारी सेलिब्रेट केला जाणारा हा डे आहे एपिलेप्सी डे. मग दुसरा सोमवार कधी आलेला आहे तर 9 फेब्रुवारी रोजी हा दिवस सेलिब्रेट करण्यात आलेला आहे.
तर दरवर्षी फेब्रुवारीच्या दुसऱ्या सोमवारी हा दिवस सेलिब्रेट केला जातो. फिक्स तारीख नाही, फेब्रुवारीचा दुसरा सोमवार लक्षात ठेवा. या दिवसाचा उद्देश एपिलेप्सी बद्दल जागरूकता पसरवणे, या आजाराशी संबंधित गैरसमज आणि सामाजिक कलंक दूर करणे हे आहे. थीम आहे #एपिलेप्सी प्लेज. बघा महत्वाचे दिवस जे जानेवारी मधील आहे आणि त्यांच्या थीम आपण बघूया. जागतिक कुटुंब दिन कधी आहे? 1 जानेवारी. जागतिक पक्षी दिन 5 जानेवारी. थीम होती अ बर्ड इन फ्लाइट इज पोएट्री इन मोशन. जागतिक ब्रेल दिन 4 जानेवारी. पृथ्वी परिभ्रमण दिन 8 जानेवारी. जागतिक युद्ध अनाथ दिन 6 जानेवारी. राष्ट्रीय युवा दिन 12 जानेवारी. थीम आहे इग्नाइट द सेल्फ, इम्पॅक्ट द वर्ल्ड. 19वा प्रवासी भारतीय दिन 9 जानेवारी. जागतिक हिंदी दिवस 10 जानेवारी. 78वा भारतीय लष्कर दिन 15 जानेवारी. ही परेड जयपूरमध्ये राजस्थानमध्ये आयोजित करण्यात आली होती आणि मागच्या वर्षी 2025 मध्ये हीच परेड 77व्या लष्कर दिनाची पुण्यामध्ये आयोजित करण्यात आली होती. भारतीय स्टार्टअप दिन 16 जानेवारी. पराक्रम दिवस 2026 जो आहे तो 23 जानेवारी रोजी सेलिब्रेट केला जातो नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या दिवशी. तर त्यांची आपण 2026 मध्ये 129वी जयंती सेलिब्रेट केलेली आहे. 5वा प्रश्न आहे फेब्रुवारी 2026 मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बस्तर पंडुम किंवा पांडुम महोत्सवाचं उद्घाटन कुठे केलं? तर बस्तर पंडुम किंवा पांडुम महोत्सवाचं उद्घाटन जगदलपूर छत्तीसगड मध्ये करण्यात आलेलं आहे. पांडुम म्हणजे एक उत्सव, सण. या महोत्सवाचं मुख्य उद्दिष्ट बस्तरच्या लुप्त होत चाललेल्या आदिवासी परंपरा, लोकनृत्य आणि स्थानिक हस्तकलांना जागतिक व्यासपीठ प्रदान करणं हे आहे. 6वा प्रश्न आहे शिक्षणाचं आधुनिकीकरण करण्यासाठी कोणत्या राज्याने पढाई विथ एआय हे ऍप आणि डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्म सुरू केला आहे? तर पढाई विथ एआय हे ऍप आणि डिजिटल प्लॅटफॉर्म जो आहे खास करून स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हिमाचल प्रदेश सरकारने सुरू केलेला आहे. तर हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आहे सुखविंदर सिंह सुक्खू यांनी बिलासपूर जिल्ह्यात पढाई विथ एआय नावाचा ऍप आणि डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्म लॉन्च केलेला आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यास मदत करण्यासाठी आणि शैक्षणिक समुपदेशन देण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. मित्रांनो, हिमाचल प्रदेशची राजधानी आहे शिमला, उन्हाळी राजधानी आहे. धर्मशाळा हिवाळी राजधानी आहे. 25 जानेवारी 1971 ला स्थापना करण्यात आली हिमाचल प्रदेशची. मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू, शिवप्रताप शुक्ला राज्यपाल आहे. मित्रांनो, त्याचबरोबर सध्या आपले सुरू असलेले बॅच धुरंधर बॅच, फाउंडेशन बॅचेस, 21,000 PYQ ची बॅच आणि सर्व विषयाच्या नोट्स तुम्हाला एका नोट्स पॅक मध्ये मिळणार आहे. आणि सेपरेट आता आपलं करंट अफेअर्सचा पण एक नोट पॅक आपण सुरू करणार आहोत, ज्यामध्ये आता जानेवारी 2026 करंट अफेअर्सचं मासिक तुम्हाला बघायला मिळेल. तर बघा, या सगळ्या गोष्टी परचेस करताना एक कुपन यूज करायचं CJ लाईव्ह, म्हणजे ज्या थ्रू तुम्हाला 10% डिस्काउंट जे आहे तर ते मिळणार आहे. आपलं टेलिग्राम इंस्टाचं पेज फॉलो करायला विसरू नका. पुढे जाऊया. 7वा प्रश्न आहे पॅरा थ्रोबॉल नॅशनल फेडरेशन कप 2026 मध्ये कोणत्या राज्याच्या महिला संघाने सुवर्ण पदक जिंकलेले? तर पॅरा थ्रोबॉल नॅशनल फेडरेशन कप मध्ये आपण जर बघितलं झारखंडच्या महिलाने राजस्थानच्या महिलांना हरवून सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. तर पॅरा थ्रोबॉल नॅशनल फेडरेशन कप हा आयोजित करण्यात आला होता राजस्थानमध्ये. आयोजक होता राजस्थान, पण उपविजेता राहिलेला आहे महिलांच्या बाबतीत. झारखंडने ही स्पर्धा जिंकलेली आहे. 21-17 ही स्पर्धा झारखंडने जिंकलेली. पुरुषांच्या गटात आंध्र प्रदेशने सलग दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली. त्यांनी कुणाला हरवलं? तर त्यांच्या शेजाऱ्यांना म्हणजे तेलंगणाला त्यांनी हरवलेलं आहे. 8वा प्रश्न आहे फेब्रुवारी 2026 मध्ये कोणत्या देशात त्यांच्या पहिल्या महिला पंतप्रधान साने ताक्षी यांच्या सत्ताधारी युतीने संसदीय निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवला आहे? तर साने ताक्षी यांनी जर आपण बघितलं तर जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहे. तर त्यांनी जे काही निवडणुका अलीकडे झाल्या होत्या संसदीय निवडणुका, त्यामध्ये ऐतिहासिक विजय जो आहे तो मिळवलेला आहे. मग आता अलीकडे आयोगाचा पॅटर्न आहे की ते आपल्याला पार्टी विचारतं. काय विचारतं? पार्टी विचारतं. तर साने ताक्षी यांची पार्टी कोणती आहे? तर लिबरल डेमोक्रेटिक पार्टी LDP च्या नेते आहे साने ताक्षी, लक्षात ठेवा. तर त्यांनी कनिष्ठ सभागृहातल्या 2/3 बहुमत जे आहे ते मिळवलं आहे. जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहे साने ताक्षी. लिबरल डेमोक्रेटिक पार्टीच्या अध्यक्षपदाची त्यांनी सूत्र जे आहेत 2025 मध्ये स्वीकारली होती सप्टेंबर महिन्यामध्ये. 9वा प्रश्न आहे भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण ZSI म्हणजे झुऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या शास्त्रज्ञांनी कोणत्या राज्याच्या किनाऱ्यावर वायो वॉरियर नावाच्या सागरी किड्याच्या 2 नवीन प्रजाती शोधल्या आहेत? तर पश्चिम बंगालच्या समुद्र किनाऱ्यावर वायो वॉरियर नावाच्या सागरी किड्याच्या
2 प्रजातींचा नवीन शोध लागलेला आहे. एकाला नाव तर ZSIच्या पहिल्या महिला अध्यक्ष ज्या आहेत धृती बॅनर्जी त्यांच्या नावावरूनच इथं नाव दिलेलं आहे. मग जे 2 आपण जर बघितलं वायो वॉरियर नावाचे जे काही समुद्री किडे आहे किंवा समुद्री प्राणी आहे त्यांच्या आपल्याला ज्या काही प्रजाती मिळालेल्या आहेत तर एकाला धृती बॅनर्जी यांचं नाव देण्यात आलेलं आहे. धृती बॅनर्जी ZSIच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या आणि त्यावर MPSCने प्रश्न देखील विचारून झालेला आहे. तर नेरिस धृती असं नाव एका प्राण्याला देण्यात आलेलं आहे आणि दुसऱ्याला देण्यात आलेले नेमॅलेकॅटिस सेलेनोटोगॅन्था. तर उच्चारामध्ये मागं पुढे होऊ शकतं पण प्रश्न आला तर तुम्ही इझिली टॅकल करू शकता. तर आपण जर बघितलं तर हे नेमॅलेकॅटिस हे जे नाव आहे तर हे ग्रीक भाषेतून घेतलेलं आहे ज्यामध्ये विशिष्ट प्रकारच्या जबड्याचा प्राणी त्याचा असा अर्थ आहे. 10वा प्रश्न आहे कोणत्या देशाने फेब्रुवारी 2026 मध्ये स्थानिक पातळीवर विकसित केलेला फूट अँड माउथ डिसीज लस जारी केली जी जवळपास 20 वर्षानंतरची पहिली लस आहे. तर फूट अँड माउथ लस जी आहे तर ती खुरं असलेले प्राणी तुम्हाला माहिती आहे गाय बकरी मेंढी तर त्यांना खुरं असतात बघा. तर खुरांमध्ये जखम होते अल्झायमर होतो आणि तो सेम तोंडामध्ये पण होतो. तर अशा प्रकारचा जो काही आजार आहे त्यावर जी लस बनते त्याला फूट अँड माउथ डिसीज वरील लस म्हणून ओळखलं जातं. आणि अशा प्रकारची 20 वर्षानंतर लस जी आहे ती दक्षिण आफ्रिकेच्या संशोधकांनी बनवलेली आहे विकसित केलेली आहे. बाकी का असतं काय नाही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता इथं तीच इन्फॉर्मेशन परत दिलेली आहे. 11वा प्रश्न आहे फेब्रुवारी 2026 मध्ये केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी क्वालकॉम ने विकसित केलेल्या जगातील सर्वात प्रगत 2 नॅनोमीटर सेमीकंडक्टर चिपचं अनावरण कोणत्या शहरात केलं. तर क्वालकॉम या कंपनीने विकसित केलेल्या 2 नॅनोमीटर एवढे सेमीकंडक्टर चिपचं अनावरण जे आहे ते अलीकडे बेंगलोरमध्ये करण्यात आलेलं आहे. तर ही चिप विकसित करण्यामध्ये बेंगलोर चेन्नई आणि हैदराबाद येथील भारतीय अभियांत्रिकी केंद्रामध्ये ही चिप डिझाईन करण्यात आलेली आहे. इथल्या संशोधकांचा यामध्ये वाटा आहे. 2 नॅनोमीटरची चिप आहे. 20 ते 30 बिलियन ट्रान्झिस्टर यामध्ये आपल्याला बघायला मिळतात जे CPU आणि GPU दोन्ही एकाच मॉड्यूलमध्ये एकत्रित करतात. हे एवढ्या काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या नाही. चालू घडामोडीमध्ये ही चिप कुठे लॉन्च करण्यात आली कुणी लॉन्च केली केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव. त्याचबरोबर जर बघितलं तर काय विचारलं जाईल की ही चिप कुठं यूज होतं एक जनरल माहिती असली पाहिजे. जसं की डेस्कटॉप आहे डिजिटल बोर्ड आहे स्मार्टफोन आहे जे काही कनेक्टेड कार असतात विमान असतात यामध्ये हायटेक चिप यूज केल्या जातात. 12वा प्रश्न आहे फेब्रुवारी 2026 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या देशाच्या भेटी दरम्यान व्यापार तंत्रज्ञान देयक आणि सुरक्षा संबंधित 11 करार कागदपत्रांवर स्वाक्षरी केली आहे. तर भारत आणि मलेशियामध्ये 11 करार झालेले आहेत. मग त्यामध्ये ते मलेशियामध्ये आपण UPI ला कनेक्ट करणार आहोत त्यांचं पेनेट डिजिटल प्लॅटफॉर्म सोबत. त्याचबरोबर जर बघितलं तर इतर क्षेत्रामध्ये जसं की आपत्ती व्यवस्थापन आयुर्वेद भ्रष्टाचार विरोधात लढा मलेशियाची इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स मध्ये सामील होण्याबाबतचा करार तर असे वेगवेगळे करार यामध्ये करण्यात आलेले आहे. सेशन आवडला असल्यास जाता जाता लेक्चर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय जय हिंद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो आज आपण 13 फेब्रुवारी 2026 रोजीच्या चालू घडामोडीचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. ही सिरीज तुम्ही डेली बघत असाल तर सेशनला एक लाईक करत चला. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरू करूया आजचं सेशन. बघा चालू घडामोडीचं आपण मासिक बनवलेलं आहे ते तुम्हाला आपल्या ऍप्लिकेशनवर मिळून जाईल. आणि या 2 नवीन बॅचेस आपण सुरू करतोय ज्याचे लेक्चर सोमवारपासून सुरू होणार आहे. पहिला प्रश्न आहे फेब्रुवारी 2026 मध्ये प्रसिद्ध झालेल्या भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2025 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे. तर करप्शन परसेप्शन इंडेक्स 2025 नुसार भारताचा क्रमांक जो आहे तो 91 आहे. भारताचं स्थान जे आहे ते 1 अंकाने काय झालेले वाढलेले म्हणजे भारतामध्ये भ्रष्टाचार वाढलेला आहे. कारण मागच्या वेळी हे स्थान होतं 90 आता झालेलं आहे 91. म्हणजे याचा अर्थ काय भारतामध्ये भ्रष्टाचार जो आहे तो वाढलेला आहे. मग आपण जर बघितलं ज्या देशाला 0 गुण असतात तर त्या देशामध्ये आपण जर बघितलं तर सर्वात जास्त भ्रष्टाचार असतो. ज्या देशाला 100 गुण असतात तर त्या देशामध्ये सगळ्यात कमी भ्रष्टाचार आपल्याला बघायला मिळतो. हा करप्शन परसेप्शन इंडेक्स जो आहे तो ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल या संस्थेच्या माध्यमातून दिला जातो. मग भारताचं स्थान आपल्यासाठी महत्वाचं आहे. 182 देशांचा इथं सर्वे करण्यात आलेला आहे.
पहिल्या क्रमांकावर इथं डेन्मार्क आहे, दुसऱ्या क्रमांकावर फिनलँड आहे, तिसऱ्या क्रमांकावर सिंगापूर आहे. या देशांमध्ये सगळ्यात कमी भ्रष्टाचार आहे आणि सगळ्यात भ्रष्टाचार असणारे देश जे आहे ते आहे दक्षिण सुदान आणि सोमालिया. दुसरा प्रश्न आहे, फेब्रुवारी 2026 मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या उपाध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे उपाध्यक्ष बनलेले जुआन अँटोनियो समरंच. जुआन अँटोनियो समरंच. आता ऑलरेडी हे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे उपाध्यक्ष होते, यांची काय झालेली आहे, फेरनिवड जी आहे ती झालेली आहे. मित्रांनो, आपण जर बघितलं तर स्पेनचे आहे हे जुआन अँटोनियो, ही बाब लक्षात ठेवायची आहे. त्याचबरोबर आता कोणत्या अधिवेशनात निवड झाली, काय झाली, हे इतकंही आपल्याला इम्पॉर्टंट नाहीये. काय इम्पॉर्टंट आहे तर मित्रांनो, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्ष आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की क्रिस्टी कोवेंट्री या मूळचे झिम्बाब्वेचे आहे, त्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्ष बनल्या आहे आणि त्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. आपण जर बघितलं तर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना 23 जून 1894 मध्ये पॅरिस फ्रान्समध्ये झालेली आहे. लॉसने स्वित्झर्लंडमध्ये त्यांचं मुख्यालय आहे. आता रिसेंटली जे काही आंतरराष्ट्रीय नियुक्त्या आहे झालेल्या त्या आपण बघून घेऊया. ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशियाचे नवे अध्यक्ष बनलेले शेख जोआन बिन अहमद अल थानी. इंटरपोलचे नवीन अध्यक्ष आहे लुकास फिलिप. संयुक्त राष्ट्राच्या पर्यटन संघटनेच्या पहिल्या महिला सरचिटणीस आहे शेखा अल्नोवेस. न्यू डेव्हलपमेंट बँकेचे नवे उपाध्यक्ष आहे राजीव रंजन. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे कार्यकारी संचालक आहे उर्जित पटेल. यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या पहिल्या महिला अध्यक्ष क्रिस्टी कॉवेंट्री, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे नवीन सीईओ आहे संजोग गुप्ता. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे पहिले उपव्यवस्थापकीय संचालक आहे डॅनियल काट्स. युनेस्कोचे नवीन महासंचालक आहे खालेद अल एनानी. आयुसीएन स्पीसीज सर्व्हायव्हल कमिशनचे पहिले आशय अध्यक्ष आहे विवेक मेनन आणि जागतिक बॉक्सिंगचे नवे अध्यक्ष आहे गेनाडी गोलोवकिन. पुढे जाऊया. तिसरा प्रश्न तुमच्या समोर आहे. बायोफॅच 2026 मध्ये कोणत्या देशाला प्रतिष्ठित कंट्री ऑफ द इयर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेला आहे? तर बायोफॅच नावाचा पुरस्कार जो आहे तर तो भारताला मिळालेला आहे. हा पुरस्कार कुणाला देण्यात येतो तर सेंद्रिय उत्पादन किंवा सेंद्रिय उत्पन्न घेणारे जे काही देश असतात तर त्यांना हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार भारताला मिळालेला आहे सेंद्रिय उत्पादनाच्या बाबतीत. सेंद्रिय उत्पादन म्हणजे असे असतात की जिथे रासायनिक खतांचा वापर जो आहे तो केला जात नाही. तर सेंद्रिय उत्पादनाच्या विविधतेसाठी आणि आंतरराष्ट्रीय मानकाप्रती असलेल्या वचनबद्धतेसाठी भारताला हा सन्मान देण्यात आलेला आहे. बायोफॅक हे जगातील आघाडीचे सेंद्रिय अन्न प्रदर्शन आहे जे दरवर्षी जर्मनीतील न्यूरेमबर्ग या ठिकाणी भरत असतं. मग भारतीय जे पथक होतं यामध्ये तर त्याचं नेतृत्व अपेडा नावाची संस्था जी आहे तर त्यांनी केलेलं आहे. अपेडा जी आहे तर ती ॲग्रिकल्चरल प्रोसेसिंग जे काही आपण म्हणूया जे काही फूड असतं ॲग्रिकल्चरल प्रोसेसिंग फूड असतं तर त्याबाबतची एक संस्था आहे. ॲग्रिकल्चर प्रोसेसिंग जे काही एक्सपोर्ट विषय, आता मला याचा एक्झॅक्ट फुल फॉर्म आठवत नाहीये तर तुमचा आजचा होमवर्कच हा आहे. मी बाकी क्वेश्चन देतो पण याचा फुल फॉर्म जो आहे तो काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तो कृषी आणि अन्न प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण. पुढे जाऊया. चौथा प्रश्न मोस्ट इम्पॉर्टंट आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये भारतीय नौदलाचा बहुपक्षीय सागरी सराव मिलन 2026 कुठे आयोजित करण्यात आला? तर मिलन 2026 हा नौदलाचा सराव आहे, हा पहिले लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर बहुपक्षीय म्हणजे अनेक देशांमध्ये आपल्याला बघायला मिळतात. हा सराव विशाखापट्टणम मध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. विशाखापट्टणम आंध्र प्रदेशमध्ये पूर्व नौदल कमांडच्या अंतर्गत हा युद्ध सराव आयोजित करण्यात आलेला आहे. 15 ते 25 फेब्रुवारी मध्ये याचं आयोजन होणार आहे, म्हणजे अजून आयोजित झालेलं नाहीये. ही याची 13वी आवृत्ती आहे. थीम आहे सद्भावना आणि सहकार्य. त्यानंतर जर बघितलं तर युद्ध सरावात कोण कोण सहभागी देश आहेत? अमेरिका, रशिया, दक्षिण आफ्रिका यांसारखे देश या युद्ध सरावामध्ये सहभागी होताना आपल्याला दिसत आहे. हा युद्ध सरावात पाणबुडी विरोधी युद्ध, हवाई संरक्षण यावर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. पाचवा प्रश्न आहे. विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस 2026 कधी साजरा केला जातो?
तर आपण जर बघितलं इंटरनॅशनल डे ऑफ वुमन अँड गर्ल्स इन सायन्स हा दिवस 11 फेब्रुवारी रोजी सेलिब्रेट केला जातो. महिला आणि मुलींच्या पूर्ण आणि आपण जर बघितलं समान सहभागाला प्रोत्साहन देणं विज्ञान क्षेत्रामध्ये, तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये, अभियांत्रिकी आणि गणित क्षेत्रामध्ये, त्याला स्टीम म्हटलं जातं एकत्रितपणे. काय म्हटलं जातं? स्टेम. सायन्स टेक्नॉलॉजी आपण जर बघितलं तर इथं मॅथमॅटिक्स आणि इंजिनिअरिंग. त्याचबरोबर जर बघितलं तर यावर्षी थीम काय आहे? AI, सामाजिक विज्ञान, स्टेम आणि वित्त यांचे समन्वय, महिला आणि मुलींसाठी समावेशक भविष्य निर्माण करणे. पुढे जाऊया. 6वा प्रश्न, नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक काय? तर नेटवर्क रेडिनेस इंडेक्स मध्ये भारत 45व्या क्रमांकावर आहे. हा निर्देशांक वॉशिंग्टन DC इथे स्थित पोर्तुगालची जी काही इन्स्टिट्यूट आहे नेटवर्क रेडिनेस इंडेक्स, पोर्तुलन्स इन्स्टिट्यूट जे आहे तर तिच्या मार्फत हा निर्देशांक जो आहे तो दिला जातो. या निर्देशांकामध्ये जर आपण बघितलं तर पहिल्या क्रमांकावर जो आहे तो USA, दुसऱ्या क्रमांकावर फिनलँड आहे, तिसऱ्या क्रमांकावर सिंगापूर आहे. तर एवढं लक्षात ठेवा, आपलं स्थान महत्वाचं आहे. पुढे जाऊया मित्रांनो. आपल्या ऑनगोईंग बॅचेस सध्या सुरू असलेले धुरंधर बॅच, फाउंडेशन बॅच, 21,000 PYQ बॅच, नोट्स पॅक, हे सगळं तुम्ही अभ्यास मित्रच्या ॲपवरून घेऊ शकता. जॉईन करताना फक्त CJ लाईव्ह कुपन कोड अप्लाय करा, म्हणजे फी मध्ये तुम्हाला 10% डिस्काउंट मिळेल. त्याचबरोबर टेलिग्राम, इन्स्टाचं पेज सुद्धा जॉईन करायला विसरायचं नाही. 7वा मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न हा 100% परीक्षेमध्ये आगामी एक्झाम मध्ये दिसणार. फेब्रुवारी 2026 मध्ये विरोधी पक्षांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना हटवण्यासाठी संविधानाच्या कोणत्या कलमाअंतर्गत अविश्वास प्रस्ताव मांडलेला आहे? तर याला ऍक्च्युली अविश्वास प्रस्ताव नाही म्हटलं जाणार, याला ऍक्च्युली म्हणायला पाहिजे की पदमुक्तीचा प्रस्ताव. तर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना काढून टाकण्यासाठी राज्यघटनेच्या कलम 84C नुसार त्यांना पदमुक्तीसाठी एक प्रस्ताव जो आहे तो मांडण्यात आलेला आहे. तर यावर मी एक सेपरेट लेक्चर घेतो आज किंवा उद्या, तर ते लेक्चर बघायला विसरू नका. त्यामध्ये लोकसभेच्या अध्यक्षाविषयी आपण सगळी इन्फॉर्मेशन बघूया. लोकसभेच्या अध्यक्षांना जर पदावरून दूर करायचं असेल तर त्यांना 14 दिवस पूर्व नोटीस द्यावी लागते. 8वा प्रश्न आहे, चंद्रयान 4 मोहिमेसाठी इस्रोने चंद्रावरील कोणतं ठिकाण लँडिंग साईट म्हणून निवडलं? तर ते निवडलेलं आहे मॉन्स माउंटन, त्याला MM4 म्हणून ओळखलं जातं. तर आपण चंद्रयान 2च्या वेळी आपल्याला जी माहिती मिळाली होती त्यानुसार आपल्याला हे समजलेलं आहे की मॉन्स माउंटन जे आहे ते सपाट ठिकाण आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर इथं पाणी पण आहे आणि इथं सूर्यप्रकाश पण बऱ्यापैकी वेळ राहतो. चंद्रयान 4 मोहीम जी आहे तर आपण जर बघितलं तर ती चंद्राच्या पृष्ठभागावरील दगड माती गोळा करणार आहे आणि ते पृथ्वीवर परत सुरक्षित घेऊन येणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने यासाठी 2104 कोटी रुपयांचं बजेट मंजूर केलं आहे. USGBC 2025च्या अहवालानुसार लीड प्रमाणित ग्रीन रिअल इस्टेटमध्ये भारताचा जागतिक क्रम काय आहे? तर ग्रीन रिअल इस्टेटमध्ये भारत जो आहे तर तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर चायना आहे, दुसऱ्या क्रमांकावर भारत आहे, तिसऱ्या क्रमांकावर कॅनडा आहे. US ग्रीन बिल्डिंग काउन्सिल ने हा आपण जर बघितलं तर ग्रीन रिअल इस्टेट हा जो काही निर्देशांक म्हणा किंवा ही एक रँकिंग म्हणा जिथं निसर्गाच्या बाबतीत ही रँकिंग जी आहे कोण किती काम करतं चांगलं तर त्याच्या आधारावर दिली जाते आणि भारत जो आहे तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. पुढील प्रश्न, फेब्रुवारी 2026 मध्ये गुजरातमध्ये 950 कोटी रुपयांच्या अंबाजी शक्ती कॉरिडॉर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची पायाभरणी कुणी केली? तर अंबाजी शक्ती कॉरिडॉर प्रकल्पाची पायाभरणी भूपेंद्र पटेल यांनी केलेली आहे. आपण जर बघितलं तर भूपेंद्र पटेल जे आहे ते गुजरातचे मुख्यमंत्री आहे. अंबाजी मुख्य मंदिर, गब्बर आणि मानसरोवर यांना जोडणाऱ्या शक्ती कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्याची त्यांनी पायाभरणी केलेली आहे. या संपूर्ण कॉरिडॉर प्रकल्पाचा मास्टर प्लॅन जो आहे तो 1632 कोटी रुपयांचा आहे. आद्यशक्तीधाम येथील यात्रेकरूंसाठी पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटी मजबूत करण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. 11वा प्रश्न, फेब्रुवारी 2026 मध्ये RBIने सिटी युनियन बँकेची MD आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर सिटी युनियन बँकेची MD आणि CEO बनलेले R. विजय आनंद. तर R. विजय आनंद सिटी युनियन बँकेचे नवीन MD आणि CEO बनलेले आहे. सिटी युनियन बँकेची स्थापना 1904 ची आहे. कुंभकोणम तामिळनाडूमध्ये हेडक्वार्टर मुख्यालय आहे. हा प्रश्न पण महत्वाचा आहे. रिक्लेम इनक्रेडिबल अ ब्लूप्रिंट ऑफ इंडिया टुरिझम
अनक्लेम्ड थ्रोन या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर ते आहे नवीन कुंडू. हे पुस्तक 2047 पर्यंत जी काही पर्यटन आहे तर त्यामध्ये आपण $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था कशी बनणार कशी नाही याबद्दल एक रोड मॅप जो आहे तो दिलेला आहे. सेशन आवडला असेल लेक्चर लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया इथं, भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय, जय हिंद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 14 फेब्रुवारी 2026 रोजीचं करंट अफेअर्सचं सेशन बघणार आहोत. मित्रांनो, आज आपल्या ॲप्लिकेशनवर 20% डिस्काउंट जे आहे ते असणार आहे महाशिवरात्रीच्या निमित्ताने. तुम्ही कोणताही कोर्सेस घ्यायला गेले तर महाशिवरात्रीच्या निमित्ताने 14 आणि 15 तारखेला 20% डिस्काउंट जे आहे ते तुम्हाला ॲप्लिकेशनवर बघायला मिळणार आहे. सुरू करूया आजचं सेशन. आजच्या सेशन सुरू करण्यापूर्वी आपण मासिक तयार करतोय आता इथून पुढे प्रत्येक महिन्याचं. तर हे मासिक जे आहे जानेवारीचं ते तुम्हाला ॲप्लिकेशनवर बघायला मिळेल. प्लस या बॅचेस घेण्याची हे 2 दिवस सुवर्ण संधी आहे, कारण 16 तारखेपासून लेक्चर सुरू होत आहे आणि 20% डिस्काउंट पण तुम्हाला या बॅचेसवर आता मिळणार आहे. सुरू करूया. पहिला क्वेश्चन, महिला शांतता आणि सुरक्षा निर्देशांक 2025-26 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर महिला शांतता सुरक्षा निर्देशांक जो आहे त्यामध्ये भारताचा क्रमांक 131वा आहे. हा निर्देशांक कोणी दिलेला आहे? तर जॉर्ज टाउन इन्स्टिट्यूट फॉर वुमन, आपण जर बघितलं तर पीस अँड सिक्युरिटी अँड पीस रिसर्च इन्स्टिट्यूट ओस्लो यांच्या मार्फत हा निर्देशांक जो आहे तो देण्यात आलेला आहे. आपण जर बघितलं जॉर्ज टाउन इन्स्टिट्यूट फॉर वुमन पीस सिक्युरिटी रिसर्च इन्स्टिट्यूट असं जरी म्हटलं तरी याला चालेल. हे कुठं आहे? तो ओस्लो मध्ये आहे. भारताला या निर्देशांकानुसार 0.607 गुण मिळालेले आहे. या गुणांसह भारत 131व्या क्रमांकावर आहे. आपण जर बघितलं हे गुण देताना वेगवेगळ्या निर्देशकांचा 13 निर्देशकांचा विचार करण्यात आलेला आहे. टॉप 3 देश जर बघितले तर पहिल्या क्रमांकावर डेन्मार्क, दुसऱ्या क्रमांकावर आइसलँड आणि तिसऱ्या क्रमांकावर नॉर्वे हा देश आहे. सगळ्यात शेवटी अफगाणिस्तान हा देश आपल्याला या निर्देशांकामध्ये बघायला मिळतो. दुसरा प्रश्न आहे, हा प्रश्न 100% परीक्षेमध्ये विचारला जाईल. प्रश्नामध्ये 100% येणार. भारतातील पहिले 100% दृष्टीहीन पूर्णपणे अंध महिला सिव्हिल जज कोण बनणार आहे? तर भारतातील पहिल्या 100% आपण जर बघितलं तर दृष्टीहीन जज जे आहे ते थान्यानाथन या बनणार आहे. तर आपण जर बघितलं तर केरळ लोकसेवा आयोग जसे भारताचा महाराष्ट्राचा जो MPSC तसं केरळचा KPSC आहे. तर KPSC अंतर्गत दिवाणी न्यायाधीशाची जी परीक्षा आहे तर त्यामध्ये त्यांनी प्रथम क्रमांक मिळवलेला आहे थान्यानाथन यांनी. आणि आता त्या केरळमध्ये पहिल्या पूर्णपणे अंध असलेल्या महिला न्यायाधीश बनणार आहे आणि देशातली पहिली न्यायाधीश असणारे पूर्ण अंध. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रसिद्ध महिला आपण इथे बघून घेऊया. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आहे. रुद्र सशस्त्र हेलिकॉप्टर उडवणारी पहिली महिला वैमानिक हंसजा शर्मा आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या पहिला महिला मानव संसाधन संचालक निवेदिता दुबे आहे. मणिपूरच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ज्या आहे त्या नेमच्या किम गेन आहे. संयुक्त राष्ट्र पर्यटन संघटनेच्या पहिल्या महिला सरचिटणीस शेखा अल नोवेस आहे. ओडिशा येथील पहिल्या महिला मुख्य सचिव कोण बनले आहेत? अनु गर्ग. प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष संगीता बरुआ पिश्रोती. व्हेनेझुएलाच्या नवीन हंगामी राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिग्ज. मेघालय उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश रेवती मोहित डेरे. CRPFच्या मार्चिंग तुकडीचं नेतृत्व करणारी पहिली महिला सिमरन बाला. दक्षिण ध्रुवावर पोहोचणारी सर्वात तरुण भारतीय महिला जी आहे ती आहे काम्या कार्तिकेयन. आणि इंडियन मिलिटरी अकादमी मधून पदवीधर झालेल्या पहिल्या महिला अधिकारी सई जाधव. तिसरा प्रश्न आहे, मुलींना जन्मापासून पदवीपर्यंत आर्थिक मदत देण्यासाठी कोणत्या राज्य किंवा केंद्र शासित प्रदेश सरकारने लखपती बिटिया योजना सुरू केली आहे? तर लखपती बिटिया योजना जी आहे मुलगीच्या जन्मापासून तर आपण जर बघितलं तर मोठी होईपर्यंत तिला 1 लाख रुपयाची वेगवेगळ्या टप्प्यावर मदत केली जाणार आहे. आणि यासाठी लखपती बिटिया योजना जी आहे ती दिल्ली सरकारने सुरू केलेली आहे. तर ही जी रक्कम आहे ती हप्त्यामध्ये वेगवेगळ्या वेळी दिली जाणार आहे. तर आपण जर बघितलं तर दिल्लीची योजना आहे महाराष्ट्राच्या धर्तीवर सुरू करण्यात आली, पण महाराष्ट्रापेक्षा वेगळी. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक महिलेला 1,500 रुपये जे आहे ते दिले जात होते,
पण इथं प्रत्येक टप्प्यावर पैसे जे आहे ते दिले जाणार 1,00,000 रुपये. तर ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. पुढे जाऊया. जागतिक रेडिओ दिन 2026 कधी साजरा केला जातो? तर जागतिक रेडिओ दिन साजरा केला जातो 13 फेब्रुवारी रोजी. 13 फेब्रुवारी या दिवशी 1946 ला संयुक्त राष्ट्राचा जो रेडिओ आहे त्याने प्रसारण सुरू केलं होतं, म्हणून हा दिवस जो आहे तो जागतिक रेडिओ दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षीची थीम आहे रेडिओ अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स. घोषवाक्य आहे AI इज अ टूल नॉट अ व्हॉइस. जागतिक रेडिओ दिनानिमित्ताने ऑल इंडिया रेडिओ रायपूरमध्ये एक बैठक जी आहे ती आयोजित करण्यात आली होती. 5वा प्रश्न आहे भारताच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे झालेल्या पहिल्या ब्रिक्स शेर्पा बैठक 2026 चं अध्यक्षपद कोणी भूषवलेलं आहे? तर शेर्पा काय असतात? एखाद्या गोष्टीचं नेतृत्व करणारा जो व्यक्ती असतो तर त्याला काय म्हटलं जातं? शेर्पा म्हटलं जातं. मग आपण जर बघितलं तर दिल्लीमध्ये जी काही शेर्पांची बैठक आयोजित करण्यात आली होती ब्रिक्सची, मग आपण जर बघितलं तर जी काही ब्रिक्स कंट्रीज आहे त्यांचे शेर्पा यामध्ये सहभागी झाले होते. मग भारताचं नेतृत्व सुधाकर दलेला यांनी केलेलं आहे. तर सुधाकर दलेला हे नाव लक्षात ठेवा. हे सचिव आहे, आर्थिक संबंधाशी संबंधित तज्ज्ञ व्यक्ती आहे, परराष्ट्र मंत्रालयामध्ये यांनी काम केलेलं आहे. तर परराष्ट्र मंत्रालयात आर्थिक संबंधाशी संबंधित हे सचिव आहे. ब्रिक्स शिखर परिषद आता भारतामध्ये होणार आहे, चौथ्यांदा होणार आहे. 2012 मध्ये पहिल्यांदा, 2016 मध्ये दुसऱ्यांदा, 2021 मध्ये तिसऱ्यांदा भारतामध्ये झाली होती. आता चौथ्यांदा भारतामध्ये ही परिषद होणार आहे. याची थीम आहे बिल्डिंग रिसायलेन्स, इनोव्हेशन, कोऑपरेशन अँड सस्टेनेबिलिटी. अशी थीम आहे, बिल्डिंग फॉर रेझिलियन्स, इनोव्हेशन, कोऑपरेशन अँड सस्टेनेबिलिटी. ही थीम सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. भारतातील सर्वात तरुण पुरुष अॅनालॉग अंतराळवीर कोण बनला आहे? तर अॅनालॉग अंतराळवीर म्हणजे काय? तर पृथ्वीवर अवकाशातली कंडिशन निर्माण केली जाते किंवा पृथ्वीवर चंद्र, मंगळ यासारखी कंडिशन निर्माण केली जाते आणि तिथं एखाद्या अंतराळवीराला ट्रेनिंग दिली जाते. अशा अंतराळवीराला अॅनालॉग अंतराळवीर म्हटलं जातं. आणि आदित्य पंड्या जो आहे तर तो भारतातील पहिला अॅनालॉग अंतराळवीर जो आहे तो बनलेला आहे. 17 वर्षाचाच फक्त आहे. गुजरातमधील धोलावीरा या ठिकाणी चंद्रवर जसं वातावरण तसं वातावरण जे आहे ते तयार करण्यात आलं होतं. आणि आता हा भारतातील पहिला अॅनालॉग अंतराळवीर जो आहे, भारतातील सर्वात तरुण ऍक्च्युली अॅनालॉग अंतराळवीर जो आहे तो बनलेला आहे आदित्य पंड्या, तरुण. मित्रांनो, आपल्या सध्या सुरू असलेल्या बॅच आहे धुरंधर बॅच, राज्यसेवा कंबाईन फाउंडेशन बॅच. या बॅचेस घेण्याची डिस्काउंट असल्यावर सुवर्ण संधी असते. त्याचबरोबर 21,000 PYQ ची बॅच, त्याचबरोबर नोट्स पॅक. या बॅचेस जॉईन करताना तुम्हाला कुपन कोड अप्लाय करायला येईल. तर उद्याचं महाशिवरात्रीचं डिस्काउंट कुपन कोड असेल, सगळ्यांनी अप्लाय करा आणि ज्या ज्या बॅचेस घ्यायची इच्छा होती त्या बॅचेस घेऊन टाका. आपलं टेलिग्राम आणि इंस्टाचं पेज आहे ते फॉलो करायला विसरू नका. 7वा प्रश्न आहे फेब्रुवारी 2026 मध्ये भारतीय हवाई दलाचा सर्वात मोठा हवाई सराव वायुशक्ती 2026 कोणत्या राज्यात आयोजित केला जाणार आहे? तर वायुशक्ती युद्ध सराव जो आहे तो राजस्थानमध्ये आयोजित केला जाणार आहे. या युद्ध सरावामध्ये जर बघितलं तर राजस्थानमध्ये या युद्ध सरावामध्ये जर बघितलं पहिले विमानं बघून घेऊया. राफेल, तेजस, MiG-29, सुखोई 30 MKI, मिराज 2000, MiG-21, जॅग्वार ही विमानं यामध्ये सहभाग घेणार आहे. त्याचबरोबर प्रचंड आणि ध्रुव ही स्वदेशी हेलिकॉप्टर सुद्धा यामध्ये सहभाग घेणार आहे. आणि हा युद्ध सराव पोखरण फील्ड फायरिंग रेंज जैसलमेर जिल्ह्यामध्ये राजस्थानमध्ये होणार आहे, जिथे आपला हवाई दल आपल्या क्षमतांचं प्रदर्शन करताना आपल्याला दिसणार आहे. पुढील प्रश्न आहे फेब्रुवारी 2026 मध्ये होणाऱ्या दिल्ली खेल महाकुंभसाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर दिल्ली खेल महाकुंभ 2026 साठी ब्रँड अँबॅसेडर जो बनलेला आहे तर तो बनलेला आहे शिखर धवन. आपण जर बघितलं तर दिल्ली सरकारने टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू शिखर धवनला दिल्ली स्पोर्ट्स महाकुंभ किंवा खेल महाकुंभचा ब्रँड अँबॅसेडर बनवलेलं आहे. हा महाकुंभ 13 फेब्रुवारी 2026 पासून दिल्लीमध्ये सुरू होत आहे, ज्यामध्ये हजारो तरुण जे आहे ते सहभागी होत आहे. 9वा प्रश्न इम्पॉर्टंट परीक्षेमध्ये विचारला जाईल. फेब्रुवारी 2026 मध्ये झालेल्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद 2026 मध्ये मनू भाकरने 25 मीटर पिस्तूल प्रकारात कोणतं पदक जिंकलं? तर मनू भाकरने 25 मीटर पिस्तूल प्रकारात आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेमध्ये रौप्य पदक जिंकलेलं आहे. मग आपण जर बघितलं तर आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा कुठे झालेली आहे? नवी दिल्लीमध्ये. गोल्ड मेडल कोणी जिंकलेलं आहे? तर व्हिएतनामच्या एनगुयेन थुई ट्रेंगने.
आणि कांस्य पदक भारताच्या ईशा सिंगने. 10वा प्रश्न आहे, गृह मंत्रालयाच्या नवीन मार्गदर्शक तत्वानुसार अधिकृत कार्यक्रमामध्ये राष्ट्रगीताच्या आधी कोणता प्रोटोकॉल अनिवार्य? तर राष्ट्रगीत होण्या अगोदर कोणता प्रोटोकॉल आहे? तर आता वंदे मातरम जे आहे तर ते गायलं जाणार आहे. वंदे मातरम राष्ट्रगीत नाहीये, वंदे मातरम राष्ट्रीय गीत आहे. हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. तर मी तुम्हाला ऑलरेडी याविषयी इन्फॉर्मेशन दिली, पण परत एकदा सांगतो की वंदे मातरम जे आहे तर ते राष्ट्रगीताच्या अगोदर गायलं जाणार आहे. त्याची 6च्या 6 कडवं गाणं अनिवार्य आहे. 3 मिनिटं 10 सेकंदामध्ये ही कडवे गायची आहे. जेव्हा वंदे मातरम सुरू असेल तेव्हा सावधान स्थितीमध्ये उभं राहायचं आहे. राज्यपाल, राष्ट्रपती आणि परेडच्या अगोदर आपण जर बघितलं तर वंदे मातरम हे गीत वाजवलं जाणार आहे. याला आपण राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारलेलं आहे. 24 जानेवारी 1950 याच दिवशी जनगण मनला आपण राष्ट्रगीत म्हणून स्वीकारलेलं आहे. आणि याची रचना बंकिमचंद्र चट्टोपाध्याय किंवा चॅटर्जी यांनी 1970च्या दशकात आनंदमठ कादंबरीमध्ये केलेली होती. तर हीच इन्फॉर्मेशन आपण इथे बघितलेली आहे. 11वा प्रश्न आहे, फेब्रुवारी 2026 मध्ये भारताने कोणत्या देशासाठी 175 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचं विशेष आर्थिक पॅकेज जाहीर केलं आहे? तर भारताने सेशल्स या देशासाठी आपण जर बघितलं तर किती 175 दशलक्ष डॉलरचं एक पॅकेज जाहीर केलेलं आहे, ज्यामध्ये 125 दशलक्ष डॉलरचं काय असेल तर लाईन ऑफ क्रेडिट असेल. आता लाईन ऑफ क्रेडिट म्हणजे काय, तर आपण 175 दशलक्ष डॉलर जे आहे ते सेशल्स या देशाला देत आहोत, कर्ज स्वरूपात म्हणा किंवा अनुदान स्वरूपात म्हणा. तर हे 175 डॉलर कसे असणार आहे, तर हे 175 डॉलर मधून 125 डॉलर लाईन ऑफ क्रेडिट असणार आहे. म्हणजे हे कर्ज अशा प्रकारचं असतं की सेशल्स मध्ये उड्डाण पूल बनवले जाईल, रस्ते बनवले जाईल, वेगवेगळ्या गोष्टी बनवल्या जाईल, पण हे पैसे जे आहे ज्या गोष्टी बनवण्यासाठी वापरले जाईल त्या गोष्टी बनवण्याचा कॉन्ट्रॅक्ट भारतीय कंपनीला द्यावं लागणार आहे. तर याला म्हणायचं लाईन ऑफ क्रेडिट. फॉर एक्झाम्पल सेशलमध्ये जर बंदर बांधायचं असेल तर 125 दशलक्ष डॉलर त्यांना लाईन ऑफ क्रेडिट दिलं, मग ते त्यामधून बंदर बांधू शकते, पण ते बंदर बांधण्याचं कॉन्ट्रॅक्ट भारतीय कंपनीलाच मिळायला हवं. आणि 50 दशलक्ष डॉलर जे आहे ते अनुदान म्हणून दिलेले, ते त्यांनाच आपण दिलेले आहे. तर अशा प्रकारची मदत आपण सेशल्सला केलेली आहे. सेशलचे अध्यक्ष कोण आहे? डॉक्टर पेड्रिक हर्मिनी. पुढे जाऊया. INCOIS ने म्हणजेच इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेसने त्यांच्या 27व्या स्थापना दिनी जेली AIP पोर्टल आणि समुद्र 2.0 मोबाईल ॲप आणि सिवास अर्ली वॉर्निंग सिस्टम कुठं लॉन्च केलं? तर हे त्यांनी लॉन्च केलं हैदराबादमध्ये. कुठे लॉन्च केलं? हैदराबादमध्ये. तर या गोष्टी त्यांनी हैदराबादमध्ये लॉन्च केलेला आहे. आपण जर बघितलं तर इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस ची स्थापना 1999 मध्ये झालेली आहे. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाअंतर्गत ही काम करते. हिचं मुख्यालय हैदराबादमध्ये आहे. आय होप लेक्चर आवडलं असेल. लेक्चर आवडलं असल्यास लेक्चर लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया इथे, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय, जय हिंद.